नमस्कार मंडळी, मोठा गेम झाला प्रस्तुत. माझी बॅट माझी बॅटिंग या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक पांड्या आहे. माझं नाव ओमकार रेगे. माझ्याबरोबर यावेळेस 2 होस्ट आहेत. 2 हा नवीन पॉडकास्ट आहे. मराठीत क्रिकेट बद्दलचा पॉडकास्ट आहे, जो आम्ही करत असल्यामुळे हाही इंग्लिश मध्येच होणार आहे. पण माझ्याबरोबर 2 होस्ट आहेत यावेळेस. आदित्यला तर तुम्ही ओळखताच. आदित्य, हाय म्हण. हॅलो हॅलो. याची आत्ताही एनर्जी चांगलीच होती माझ्यापेक्षा. आणि आमचा नवीन को होस्ट दिविज एकदा सगळ्यांना हाय म्हण. हॅलो हॅलो गाईज. तर आदित्य, हे का करतोय आपण? अजून एक पॉडकास्ट कशाला करतोय आपण? सोपं गोष्ट आहे, आपल्याकडे खूप टाइम आहे एक म्हणजे. आणि प्रायमरीली मोठा गेम झाला जेव्हा आपण एस्टॅब्लिश केलं तेव्हाच आपण ठरवलेलं की मल्टिपल स्पोर्ट्सचा पॉडकास्ट चॅनल बनवायचं आहे आपल्याला. क्रिकेट इज वन ऑफ द बिगेस्ट मोस्ट फॉलोड स्पोर्ट इन द कंट्री. आणि आपण ठरवलं की नाही, आपण क्रिकेटचा असा म्हणजे दर आठवड्याला बनवण्यात काय पॉईंट नाही आहे, कारण दर आठवड्यात काय ना काहीतरी होतं. आणि आपण असा पॉडकास्ट बनवायला पाहिजे जिकडे आपण असं व्हेरी स्पेसिफिकली गोष्टी आणू शकू. आणि एक अदर रिझन इज आपल्या चॅनल्सवर जास्त सबस्क्रायबर्स पाहिजे म्हणून आपण क्रिकेटचा पॉडकास्ट करतो. नाही, बट प्रायमरली ऑब्व्हियसली आपल्याला तिघांनाही क्रिकेट बद्दल बोलायला आवडतं. जेव्हा आपण फुटबॉल डिस्कस करत नसतो तेव्हा ऑब्व्हियसली आपण क्रिकेट डिस्कस करत होतो. अगेन दिस टेक्स अस बॅक टू वेडनेसडे ट्रिव्हिया नाईट्स. आपण जेव्हा बसून 1-1, 1:30 वाजेपर्यंत पोलिसांना वाटायचं की आपण बार मध्ये पितोय. नाही, आम्ही काल्पनिक 11 बनवायचो, जो तुम्हाला कळेल काय आहे, कारण तो इंट्रोड्यूस करणार आहे दिविज. दिविज ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करणार आहे. तर दिविज, काय म्हणजे तुला का वाटलं की आपण पण हा पॉडकास्ट करावा? याआधी दिविज एक्सप्लेन करेल हे काय असतं ऍज अ कॉन्सेप्ट. काल्पनिक 11 काय असतं ऍज अ कॉन्सेप्ट. दिविज काय आहे यामध्ये आपण थोडंसं बोलूया. दिविज या कॉन्सेप्ट बद्दल थोडंसं बोलूया, कारण दिविज हा कॉन्सेप्ट लोकांना इंट्रोड्यूस झालाय सॉकर खाल्लेला माणूसमुळे. पण दिविज हा कॉन्स्ट्रक्ट काय आहे आणि कॉन्सेप्ट काय आहे याच्याबद्दल दिविजच थोडा उजेड पाडला तर बरं होईल त्याच्यावर. सो मी एक अत्यंत सिरियस आणि कॅल्क्युलेटेड कधीच जोक्स न करणारा क्रिकेट पंडित असं मला इतरांनी म्हणलंय. खूप अत्यंत हुशार असं काही लोकांनी म्हणलंय. गरम कॉफी पितोय, घ्यायचं नाही. सो माझं असं म्हणणं आहे की क्रिकेटमध्ये स्टॅट्स या गोष्टीपासून आपण लांब जायला पाहिजे, कारण काही त्यात तर काहीच कळत नाही आणि ज्यांना कळतं ती लोक बोरिंग असतात. माझं असं म्हणणं आहे की आपण स्टॅट सोडून वाइब्स या कॉन्सेप्ट मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि हा पॉडकास्ट आणि मी थोडस त्या डिरेक्शन मध्ये आहे की आपण क्रिकेटच्या ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये वाइब्स काय चालू आहेत याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. बरोबर की नाही ओंकार? आणि प्रायमरली अजून एक इंडिकेशन आहे की हा फॅन पॉडकास्ट आहे. आम्ही पंडिट्स नव्हे, आम्ही हुशार नव्हे, म्हणजे क्रिकेट बद्दल नाही, इन जनरल आयुष्यात हुशार नव्हे. सो तुम्ही उगीच असं नको बोलू, मला शिकवायचंय उद्या जाऊन. आय थिंक कॉमेडीमध्ये फर्स्ट रूल इज दॅट यू हॅव टू लर्न टू लाफ ऑन युअरसेल्फ. सो it's tragic when you're the only one, right? if that is the only rule, then it's tragic. Wow, Indian stand-ups have made a career out of it, so let's not get there. पण नाही, मला या पॉडकास्ट मध्ये काय आपण एकतर हे ठरवलंय की हा इंटेन्स नसणार आहे की गेम वीक टू गेम वीक करायचं. तसं एक तर क्रिकेटला तसं स्ट्रक्चर पण नाहीये. टूर ते टूर करायचं तर एका वेळेला 5 चालू आहेत, कुठला करणार. पण मग ते आम्ही ठरवतो. असं आपलं एक एडिटोरियल डिसिजन आमचे आहेत आणि बघायचं डिसिजन तुमचा आहे, पण तो आम्ही घेतला तुमच्या वतीनं, असं आपण म्हणूयात थोडंसं. पण मला खूप मजा येते, कारण पॉइंट इन टाइम इन विच मी थोडासा रिलक्टंट होतो when we इनिशियली डिस्कस्ड क्रिकेटचा पॉडकास्ट, कारण खूप प्रेडिक्टेबल होतंय का काय हे झालं होतं की क्रिकेट खूप प्रेडिक्टेबल होतंय का, की ठीक आहे म्हणजे इंडिया श्रीलंकाला हरवतेच ना, किंवा आपल्याकडे आलेल्या कुठल्याही टीमला आपण हरवतोच ना, हे सगळं होतं. आणि त्या आठवड्याभरात इतकं काय काय झालं की श्रीलंका नाव हॅज अ बेटर चान्स ऑफ रिचिंग द WTC फायनल दॅन इंडिया. आणि हे ऑन पेपर बोलणं चाललंय आपलं अजूनही, की ऑन पेपर इंडिया हॅज लेस चान्सेस ऑफ मेकिंग इट टू द फायनल दॅन श्रीलंका. आणि
what better time to start a cricket podcast on the back of a 3-0 defeat at home for the first time in 36 years. म्हणजे आपल्यातलं कोणीच नव्हतं न्यूझीलंड इंडियात जिंकले त्याच्यानं. नाही हो, Series सचिन जिंकले. रवींद्र पण नव्हता. रचिन रवींद्र, रोहित शर्मा पण अरे नव्हता अख्खी bro. टीम नव्हती. त्यातल्या त्यात मला सर्व धाकटा आठवलं त्यांच्या टीम मध्ये कोण आहे म्हणून बोलतो. म्हणजे रचिन रवींद्रची आजी बँगलोर मध्ये नसावी at that time. करेक्ट. करेक्ट. सो 36 वर्ष झाली आहेत आणि सो बेसिकली व्हॉट आय वॉज ट्राइंग टू से वॉज इंटरेस्टिंग झालंय क्रिकेट, तो गप्पा मारायला मजा येईल अँड दॅट इज वेअर वी कम इन. बट काय असणार आहे आदित्य पॉडकास्ट मध्ये आपण करणार काय आहोत? कारण मला जसं आठवतं तसं सॉकर खाल्लेला माणूसला खूप स्ट्रक्चर आहे. तो असा हो, पण आपण ते पण स्ट्रक्चर असं एपिसोड करत शेवटी आता आपल्याला स्ट्रक्चर मिळालेलं आहे. आणि बरोबर. ऑब्व्हियसली पॉडकास्ट आय मीन युजली वर्क दॅट वे. कोणी फर्स्ट बॉल 6 मारत नाही आपल्यापैकी, कोणीही सेहवाग नाहीये. सो दी आयडिया इज जनरल आपण हा पॉडकास्ट हा एपिसोड माझी बॅट माझी बॅटिंगचा एपिसोड महिन्यातनं फक्त 2च एपिसोड असणार आहे. आपण वीक टू वीक करणार नाही आहोत. बट वी आर गोइंग टू टेक अ बिग वर्ल्ड व्ह्यू ऑफ द सिनॅरिओ ऑफ क्रिकेट. तर आपण घडामोडी बोलणारच आहोत, काय चालू आहे, कसं चालू आहे, लाईक दिविज सेड वाइब्स काय आहेत सध्या क्रिकेट मधले, तर त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. प्लस आपले फेवरेट सेगमेंट जे सगळ्यांना पण आवडतात, जे आपल्याला आवडतात आणि ज्याच्यामुळे आपण भेटलो प्रायमरीली, ते पण असणार आहे. सो ऑब्व्हियसली ट्रिव्हिया इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ द मिक्स. आपण ट्रिव्हिया बोलणार आहोत, आपण टीम्स बद्दल बोलणार आहोत, जुन्या मॅचेस बद्दल बोलणार आहोत, मग आपली कोणती आवडती सिरीज होती का त्याच्याबद्दल बोलणार आहोत. कधी कधी आपण कोणत्या तरी प्लेअर प्रोफाईल घेऊया की कोण जगातला बेस्ट, असा सगळ्यांचा एक वेगळा वेगळा जगातला बेस्ट असतो, पण तो का आहे माझ्या अकॉर्डिंगली वाईब्स प्रमाणे, स्टॅट्स प्रमाणे नाही जगातला बेस्ट, असं पण बरेचसे डिस्कशन करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर दिविज जो आपल्या बरोबर गेम खेळायचा दर आठवड्याला, तो आपण इंट्रोड्यूस करूया आपल्या सगळ्या फॉलोअर्सना, सबस्क्रायबर्सना. दिविज, तू सांगू शकतो का की काल्पनिक 11 हा काय प्रकार आहे? करेक्ट. काल्पनिक 11 हा एक अत्यंत सिंपल गेम आहे. आपल्याला जसे दरवर्षी ICC वगैरे वर्ल्ड 11 रिलीज करतात, तशी एक 11 ची टीम काढायची आहे. फक्त आपल्याकडे पॅरामीटर असतात की का, आणि ते पॅरामीटर कंपल्सरी नॉन क्रिकेटिंग रिझनचे असायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि असले क्रिकेटिंग रिझनचे तरीही ते टँजेन्शियलीच असले पाहिजेत. सो आपल्याला कंपल्सरी पॅरामीटर कसे असणार की वर्ल्ड 11 काढा, पण अशी लोक जी कधीच फॉरेन टूरवर खेळली नाहीयेत, फक्त डोमेस्टिक क्रिकेटर्स, अशी टूर निघू शकते, अशी 11 निघू शकते. किंवा तुझं आपण परवाच डिस्कस केलं, अशी 11 ज्याच्यात सगळ्यांचा डिवोर्स झालेला आहे. करेक्ट. सो डिवोर्स 11 ही पॉसिबिलिटी आहे. आणि ती चांगली टीम निघेल, लोकांना वाटत नाहीये, पण चांगली टीम निघेल. खूप चांगली टीम आहे. मला बॉलर तसे आठवले एकदम, आणि व्हेरी डिफिकल्ट. हॅपीली मॅरिड बॅट्समॅन विल गो होम ब्रूज्ड. करेक्ट. तर ही आपली assumption that happily married are playing divorce. Actually ती मॅच हॅपीली मॅरिड 11 वर्सेस डिवोर्स 11. येस. फक्त आता हॅपीली मॅरिड 11 हे प्रेडिक्शन करणं जरा अवघड जाईल, असं मला वाटतंय. बाय द टाइम द एपिसोड गोज आउट हार्दिक पांड्याने कुठेतरी बरोबर. तर नाही, आणि असं असू शकतं ना की एक प्लेअर दोन्हीकडनं खेळतोय. हो. तर ही आपली काल्पनिक 11ची भरपूर कॉन्सेप्ट आहे. लिगल नोटीस येणार असं मला जाणवलेलं आहे या पॉडकास्टद्वारे. गाईज, काल्पनिक 11 आहे गाईज. येस. सो हा आपला इमॅजिनरी 11, काल्पनिक 11 अशी 11 नावाचा सेगमेंट आहे. परफेक्ट. आदित्य, तुला तुझा ट्रिव्हिया बद्दल काही सांगायचंय सेगमेंट नाही, बद्दल? आय मीन ट्रिव्हिया सेगमेंट जे आपण नेहमी डिस्कस करतोच, कधी कधी काय काय अजब गजब, समथिंग रिलेटेड टू द टॉपिक दॅट वी आर डिस्कसिंग, किंवा समथिंग रिलेटेड टू द एपिसोड नंबर दॅट वी आर डिस्कसिंग वगैरे, काय कोणत्याही एक कोणतीतरी गोष्ट घेणार आणि त्याच्या अराउंड आपण एक ट्रिव्हिया सेट करू, एक मेमरी सेट करू, किंवा काहीतरी. म्हणजे इट नीड नॉट बी की तुम्हाला माहितच नाही, हे माहिती पण असणार तुम्हाला, पण सगळ्यांना सगळं माहित नसतं ना. सो आमचा एक छोटासा एफर्ट असतो की हे पण असं पण आपण बोलूया, ह्याच्याबद्दल पण बोलूया, तसं असणार. सो ऍट टाइम्स इट कॅन बी अबाउट अ गेम, ऍट टाइम्स इट कॅन बी अबाउट अ पर्सन, ऍट टाइम्स इट कॅन बी अबाउट अ सिरीज, ऍट टाइम्स इट कॅन बी अबाउट ऑल 3.
सो दॅट इज द ट्रिव्हिया सेगमेंट बेसिकली. आणि म्हणजे तुम्हाला पण कोणतं स्पेसिफिक ट्रिव्हिया पाहिजे तर तुम्ही ऑब्व्हियसली ॲज युजल कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता की आम्हाला ह्याच्याबद्दल पण सांगा किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल सांगा. तर जी कमेंट असेल त्याच्याबद्दल आम्ही बोलतोच. हे तुम्हाला माहितीच आहे. आमच्या रेग्युलर लिसनर्स जे सॉकर खाल्लेला माणूस बघतात त्यांना तर माहितीच आहे आम्ही कसे कॉमेंट्स मधनं आम्ही ट्रिव्हियाज उचलतो. तसंच क्रिकेटचं पण आहे. कमेंट करा, आम्ही ट्रिव्हिया उचलू, मजा करू एकत्र. मजा तर करूच यात, पण मला त्या ट्रिव्हिया सेगमेंटला जोडूनच माझा एक आवडता सेगमेंट आपण क्रिकेटमध्ये इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार आहे माझी बॅट माझी बॅटिंग मध्ये. तो आहे जरा जुन्या क्रिकेटच्या स्टोरीज आणि असे हरवलेले प्लेयर्स. म्हणजे तुम्हाला लगान मधला तो भुवन आठवतो का? मला तशा स्टोरीज करायच्या ज्या खऱ्या आहेत. म्हणजे असे एकच टेस्ट मॅच खेळून गेलेला इंग्लिश प्लेअर आहे जो नंतर युद्धात मेला वगैरे, या टाईपचे ज्या स्टोरीज आहेत ना, किंवा एक होता लाईक क्लॅरी ग्रिमट टाईपचं काहीतरी, किंवा लाईक आय वॉन्ट टू गेट इन टू दोज प्लेअर प्रोफाईल्स दॅट डोंट गेट टॉक्ड अबाउट अ लॉट. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत. At the same time, we are also going to talk about stories which are not from the cricketing nations also. Associate nations right. गोष्टी पण आपण विलेज क्रिकेटच्या पण गोष्टी डिस्कस करणार आहोत. राईट. तर तो हिस्ट्रीवाला जो सेगमेंट आहे तो मला खूप आवडतोय. आता तो हिस्ट्री म्हटल्यानंतर जे शाळेतले टेक्स्टबुक्स डोळ्यासमोर येतात ते नका धरू, कारण ते बोरिंग असतात. पण हे एकतर क्रिकेट बद्दलच आहे आणि त्यातल्याही अशा खूप छान क्युरेट केलेल्या स्टोरीज तुमच्यापर्यंत आणायचा कायमच प्रयत्न ठेवणार आहे या पॉडकास्ट मधनं. तर तो एक आहे. आणि सगळ्यात माझा आवडता सेगमेंट जो आहे, ज्यात आपण आता शिरणार आहोत डायरेक्ट, मी बोलला त्याबद्दल, की जो आपण त्या एपिसोडचा मेन टॉपिक ठरवणार आहे. आणि त्याच्यावरती आपण जे नेहमी कुठेतरी एका टेबलवर एकत्र बसून करायचो पूर्वी, ते आता एक जगातल्या 3 कोपऱ्यांमध्ये बसून. फनी इनफ इट इज नॉट जस्ट अस. हे डिस्कशन गल्लीच्या दर कोपऱ्यावर चालू आहे, प्रत्येक टेबलवर पानटपरीजवर चालू आहे, सगळीकडेच चालू आहे. म्हणजे ऍट दिस पॉइंट सगळ्यात मोठी सिरीज जगातली विच इज नेदरलँड्स टूर ऑफ ओमान, याच्याबद्दल आपण कंपल्सरी बोलायला पाहिजे आता. कारण जस्ट काल 2-1 जिंकले नेदरलँड. We'll go to that tour, we'll discuss that tour, but there's a less important tour that is happening, that is going to start in the next couple of days. त्याच्याबद्दल बोलूया असं मला वाटतं, कारण ती जरा रिसेंट न्यूज आहे. कुठली रे? काय काही होतंय का? एक काहीतरी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नावाची. आय डोंट थिंक सो आय एम गेटिंग द नेम राईट. मला जरा गुगल करून चेक करू दे करेक्ट आहे का स्पेलिंग. मला कायमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणल्यानंतर मला असं वाटतं की एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, ज्यात तुम्ही गावस्करचं ड्रॉइंग काढून लाईन काढताना जर बाहेर गेली तर तुम्ही हरलात. सध्या आपण आपली टीम लाईनीच्या बाहेरच खेळते असं वाटतंय. Nobody is falling in line. Like I said, like we have discussed, खूप जास्त गंभीर परिस्थिती आहे आपल्या टीमची. आणि ती परिस्थिती गंभीरमुळेच आहे ते पण आहेच. बट टिल व्हॉट पॉइंट कॅन वी ब्लेम जस्ट द कोच और द मॅनेजमेंट, और इज द टीम सपोज टू ऑल्सो टेक सम रिस्पॉन्सिबिलिटी? कारण जे न्यूझीलंडने आपल्याला मदन चोपला केलेलं आहे ते त्याचं काहीतरी आय डोंट नो काय. विल दे कम बॅक? विल दे जस्ट रोल ओव्हर? अँड I don't know, at this point just bend over. I'm thinking honestly I couldn't be happier that थोडासा chaotic आहे हे at the beginning of India tour of Australia, की त्याचे foregone conclusion नको होतं. मला एकतर हे खूप आवडतं की लास्ट टाइम पण आपण तिथे तेव्हा गेलो होतो तेव्हा आजारी पडत गेले आणि आपण ती जिंकलोय सिरीज. त्याच्याबद्दल नंतर बोलूच. पण आय लाईक, मी हा मगाशी आपण रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी मी दिविजला हे म्हणत होतो की मला स्ट्रेट अप फिक्स्ड बॅटिंग लाईनअप सांग इंडियाची टेस्ट सिरीज साठी काय आहे. आणि ती नाहीये ना फिक्स, कारण पहिल्या टेस्ट मॅचला कॅप्टन नाहीये, दुसऱ्या टेस्ट मॅचला तो येणार. मग पहिल्या टेस्टच्या बेसिसवरती दुसऱ्या टेस्टचं सिलेक्शन होणार आहे का रोहित शर्मा आल्याच्या बेसिसवरती त्याचं सिलेक्शन होणार आहे? पण हे असं नाही जावं ऑस्ट्रेलियाच्या टूरला, जेव्हा यू मेड इट डिफिकल्ट फॉर युअर सेल्फ टू अ पॉइंट वेअर तुम्हाला त्या 4 मॅचेस जिंकायचे आहेत. हो, आय मीन ऍट द बॅक ऑफ दिस इज 4-0 जिंकलो तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी चान्स आहे, क्वालिफिकेशनचा चान्स आहे असं गृहीत नाही धरायचं. 4-0 जिंकलो जर आपण तर आपण 100% आहोत.
ओके 3-0 ला चान्स आहे, 2-0 ला चान्स आहे. इनफॅक्ट आपण हारलो जरी एखादी 1-2 मॅच जिंकून सिरीज हारलो तरीही चान्स आहे. पण मग वी हॅव टू रिलाय ऑन हे श्रीलंकाज ऑफ द वर्ल्ड आणि टू लूज स्पेसिफिक गेम्स अगेन्स्ट इंग्लंड किंवा असं. या बट श्रीलंका इज डुईंग रिअली वेल राईट नाव, सो आणि तो श्रीलंकाज ऑफ द वर्ल्ड नाही म्हणता येत रे. श्रीलंकाज ऑफ द वर्ल्ड प्लेइंग आउटसाइड ऑफ श्रीलंका इज श्रीलंकाज ऑफ द वर्ल्ड. बरोबर बरोबर. When the world प्लेयर्स comes to झाले आता Sri Lanka. कंट्रीकडनंच, हा. प्लेयर्सचं झालं आता कंट्रीकडनंच लिगल नोटिसेस घ्यायच्यात का आपण नाही पण direct? गाईज प्रभास जयसूर्या हा त्या ते कुठलं फोर्ट वालं ग्राउंड ते गॉल Correct. गॉल हा however you want to say it, पण तो तिथे राहतो. आय थिंक आय हॅव नॉट सीन हिम प्ले क्रिकेट आउटसाइड ऑफ दॅट ग्राउंड. तो लंचला घरी जाऊन येतो फ्रेंड्स. लिटरली डबा खाऊन येतो मी म्हणतोय. तुमच्यासाठी पण आणू का? आणि नाही पण तेच आहे म्हणजे विकेट्स प्लेइंग ऑन वन ग्राउंड. त्या अजाज पटेलच्या पण होतील की मुंबईला, त्यात काय. होम पिचच आहे ना त्याचा पण तो. करेक्ट. एनिवे पण बट माझं- बॅक टू बीजीटी माझं म्हणणं असं आहे हा. की शुअर आपल्या टीमचे वाईब्स नॉट द बेस्ट राईट नाव आणि मे बी थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण मी ऑप्टिमिस्टिक आहे. मला वाटतंय की आपण ही थोडेसे सिरीज म्हणायला. काढणार आहोत. हम्म. कारण ऑस्ट्रेलिया टीमचे वाईब्स चांगले नाही आहेत आता. त्यांच्या टीम मध्येही तितकेच प्रॉब्लेम आहेत आणि मी माझ्या त्यांचे मते खूप त्यामुळेच जास्त ही PR सिरीज stunts इंटरेस्टिंग आहे. बघतोय सध्या त्यांचे खूप जास्त PR स्टंट्स बघतोय, सो दॅट इज हो. मेकिंग मी वंडर की एक्झॅक्टली काय चालू आहे इथे. कारण त्यांचे So- सडनली रील्सची क्वालिटी वाढलेली आहे, त्यांचा रील्सवर त्यांनी खर्च केलेला आहे, कारण स्पॉन्सर्ड पोस्ट वगैरे दिसायला लागलेले आहेत फॉक्स क्रिकेटचे. आणि सो आय एम वंडरिंग की व्हॉट इज अप. नाही, व्हॉट इज अप इज इंडिया इज कमिंग टू टाउन, द सर्कस इज कमिंग टू टाउन. खूप पैसे हा. मिळणार आहेत लोकांनी बघितल्यानंतर, त्यामुळे त्यांना ते करायला लागतंय. Having said ऑस्ट्रेलियन that, न्यूजपेपरवरती विराट कोहलीचा हा. फोटो छापतोय. फोटो छापलेला आहे, फुल फ्रंट पेज होतं ना. बट स्पीकिंग ऑफ ऑस्ट्रेलियाज प्रॉब्लेम्स, मी आत्ताच हे पण आपण आता जस्ट रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी हा मुद्दा बोललोच की दिस इज द फर्स्ट टाइम आय थिंक सिन्स बिफोर मायकल स्लेटर दॅट ऑस्ट्रेलिया हॅव अ ओपनर इश्यू. की तो आता नवीन तो मॅक्सविनी आहे, ही इज गोइंग टू गेट अ शॉट. आणि तिथला असं ओव्हरऑल थोडासा दबक्या आवाजातल्या सगळ्यांचं, नाही यार ऍव्हरेज तर 30+ आहे, नुसतं कसं काय खेळणार वगैरे. मधनच एक डेव्हिड वॉर्नर येऊन मी येऊ का वगैरे करतोय. भाई तू आत्ता रिटायर झालास ना, तू परत ह्याला काही अर्थ आहे की नाही या सगळ्याला. तर रिटायरमेंट ही आता एक फाजीलपणा, म्हणजे ह्याच्यात हा, काहीच नाहीये रिटायरमेंट मध्ये. हा. म्हणजे तू खेळ Why are you taking stabs at Dinesh Karthik so much, Divi? I'm actually taking a stab at MS Dhoni, पण जाऊ दे. तू बेस्ट आता येणार सबस्क्राईबर. दिनेश कार्तिक तर इफ आय लाईक आय डोंट रिमेंबर करेक्टली, कारण मी फार बघत नाही IPL, पण आय एम शुअर तो एका मॅच मध्ये फर्स्ट इनिंगला कॉमेंट्री करून दुसऱ्या इनिंगला बॅटिंगला आला. पण नाही, हॅव्हिंग सेड दॅट, अगेन ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम जी आहे त्यांचा द प्रॉब्लेम दॅट दे हॅव इज दिस ओपनिंग. त्यानंतर त्यांना नंबर 6 अगेन त्यांचा ठरत नाहीये, कारण कॅम ग्रीन इंजर झालेला असल्यामुळे. आणि द बॉलिंग इज देअर, द बॉलिंग इट्स द सेम युनिट. मला आय थिंक दिविज तू त्या 4 बॉलर्सना सोडून कोणाला बघितलंच नाहीयेस क्रिकेट खेळताना ऑस्ट्रेलियाकडून. हो, करेक्ट. कधी कधी ते रेस्ट देतात स्टार्कला आणि बोलंड खेळवतात. एक त्यांचं एक इंटरनल, त्यांचा एक संजू सॅमसन आहे निसर नावाचा, त्याला जस्टिस नाही मिळत आहे त्यांच्याकडे. पण जस्टिस फॉर निसर गाईज. I'll tell you one thing though. Even if you look at their pace bowling or bowling attack, all of them are averaging an age of 32-33. म्हणजे the youngest is Pat Cummins at 32 years, 31 years old. माझं तेच म्हणणं होतं की त्यांच्याकडे आता रन क्रायसिस तर आहेच, पण त्यांची एजिंग टीम क्रायसिस पण आहे थोडीशी. ऑफकोर्स शुअर एक्सपिरियन्स आहे, सगळं आहे, मला मान्य आहे, पण थोडंसं त्यांच्याकडे आता टॉप ऑर्डर जर एजिंग अशी झाली. But no, if you apply their same logic of promoting McSweeney to open with that kind of batting average, where
सगळेच रन्स कमी करतायत, सो 30 इज द न्यू 40. तर ते एजला पण मला म्हणावं असं वाटतंय त्यांच्या की 30 इज द न्यू 40. की आता I, बस. I mean, the last Test series they played was before the T20 World Cup, so that has to come into the entire mix as a factor, because काही म्हणलं आपण हरलो तरी आपण खेळलोय. टीमचं भले कोहेसिव्हनेस नसतं वगैरे, मॅच प्रॅक्टिस तर आहे, सिरीज प्रॅक्टिस तरी आहे. हो ठीक आहे, सिरीज टुक अस नोवेअर. In fact, it was probably I would say it was a great wake-up call, in my opinion, for the entire team. So दिविजचं जे ऑप्टिमिझम आहे ते मला कळतंय कुठून येते ऑप्टिमिझम. आणि त्यांनी नाही म्हणलं तरी लहानपणी थोडासा खूप वर्ल्ड कप जिंकताना बघितलंय आपल्याला. त्यांनी खूप तो उजाडला, त्यांनी टीव्ही लावला तर पहिल्यांदा तर जोगिंदर शर्माची ओव्हर चालू होती, त्यामुळे त्याला वाटलं की वर्ल्ड कप असला की आपण जिंकतो. इतर कोण जिंकतं गाईज. त्यानंतर त्यांनी टीव्ही लावला तेव्हा युवराज सिंगनी एक अख्खी चॅम्पियनशिप काढली होती आणि धोनीनी 6 मारला शेवटी वगैरे, ज्या मॅच मध्ये गौतम गंभीरनी पण रन केले. 100 नाही करू शकला तो. एवढं सेंचुरी मारायची होती. पण तर त्यामुळे त्याचा ऑप्टिमिझम मी समजू शकतो. त्यांनी हे नाही बघितलंय, त्यांनी पाकिस्तान बरोबर मॅच असली की अशी डोळ्यासमोर उशी ठेवून बघताना बघितलं नाहीये कधीच. हे माझं म्हणणं सिंपल आहे. आपण आत्ता जेव्हा जाणार आहोत त्यांच्याकडे, तेव्हा आपल्याकडे वी आर गोइंग टू हॅव अ पीक बुमरा, आणि कितीही नाही म्हणलं तरी तो माणूस एकटा सिरीज काढू शकतो असं माझं खरंच मत आहे. एस्पेशली विथ द फॉर्म दॅट ही इज इन राईट नाव. अनप्लेएबल. अरे जेव्हा तू स्टीव्ह स्मिथ म्हणतो की मी अदरवाईज ओपनिंग केली असती, पण मला बुमरा बॉलिंग टाकणार असेल तर मला ओपनिंग द्यायचं नाहीये, म्हणून त्या बिचाऱ्या मॅक्सवेलीला टाकतायत तिकडे. तर दे आर काय नॉट नाही गोइंग तर टू एबल टू हँडल हिम. काही नाही तर छातीवर 4-5दा बॉल घेऊन थोडा तरी जुना करून दे, मग आम्ही समजला पाठवतो. 90s मध्ये टीम चा एक स्पार्कलिंग स्टार सचिन तेंडुलकर, तसं ह्या टीमचा एक स्पार्कलिंग स्टार जसप्रीत बुमराह असं म्हणता येऊ शकेल. गोट कॉन्व्हर्सेशन करत नाहीयेत मला, पण ऍट द सेम टाइम आय डोंट थिंक सो इन द वर्ल्ड देर आर जसप्रीत बुमराह हेटर्स. आणि कॉन्व्हर्सेशन करायचंय काय, तो आहे गोट. तो आहे गोट तर आहे गोट, त्यात कॉन्व्हर्सेशन करायचा मुद्दाच नाहीये काही. ही इज द गोट. हो, म्हणजे आता त्याला वादच नाहीये त्या बाबतीत. ऑल्सो बॅटिंग कितीही आपली आता डगमग असली तरी एक पोझिशन 100% सर्टन आहे आणि कम्स अप टॉप टू बॅट, यशस्वी जयस्वाल. येस, त्याला मी लाईक आय हॅव बीन फॉलोइंग हिज करिअर ग्राफ फॉर अ लॉंग टाइम. मी पर्सनली इन्व्हेस्टेड आहे त्याच्यात. 6 months you mean? मी पर्सनली इन्व्हेस्टेड आहे. तो खेळत असला की मी IPL ही बघतो. मी काही कारण नसतं ना, माझं कोणी नाहीये राजस्थानचं, तरी मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतो जस्ट बिकॉज ही बॅट्स फॉर देम. आणि तुला संजू सॅमसन पण आवडतो म्हणून जस्टिस पाहिजे तुला. पण हो, मुझे तेरे घर में रोटी नहीं, जस्टिस चाहिए. अख्खा शिमरॉन हेटमायर खेळतो त्यांच्याकडनं, तरी मला पडलेलं नाहीये. पण एनिवे, पॉइंट बिईंग मी त्याला खूप फॉलो केला आणि मला तो द फर्स्ट टाइम ही गॉट हिज चान्स टू प्ले अ टेस्ट अगेन्स्ट वेस्ट इंडिज, त्या टूरमध्ये त्याला बघितला. देर वॉज द काइंड ऑफ कंपोजर की हा ओके, ही वेस्ट इंडिज साइड आहे, इथलं पिच काय लक्षात येत नाही, काही येऊ शकतं, इथे थांबून खेळायचं. आणि दॅट फर्स्ट इनिंग ही प्लेड, लाईक हा फायनली ओपनर, डबल सेंचुरी. ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकणारा ओपनर तयार केलाय खूप वर्षांनी. त्यात लेफ्ट हँड म्हणजे इव्हन बेटर. जे ते असे बेसिक जनरल पाणी घातलं ऑस्ट्रेलियाच्या मातीत तर एक लेफ्ट हँडेड ओपनिंग बॅट्समन तयार होतो. करेक्ट. पण नाही, खूप एक्साइटिंग झालेलं नाहीये क्लिअरली, कारण त्याची बघून वाटत नाही. माझ्यामध्ये आपल्याकडे आपले प्रॉब्लेम आता 2च आहेत, आणि ते दे आर द सेम ऍट द ऑपोजिट एंड्स ऑफ द स्क्वॉड, विच इज यशस्वी जयस्वाल बरोबर ओपन कोण करणार आणि जसप्रीत बुमराह बरोबर ओपन कोण करणार. सो इट्स द सेम प्रॉब्लेम. बरोबर बॅटिंग बाय द टाइम वी वेक अप, ते म्हणजे बरोबर. करेक्ट. म्हणजे मला डे 1ला मी जेव्हा उठील, किंवा रादर तुम्ही उठाल, मी झोपायला जाईन जेव्हा, तेव्हा आय विल सी जसप्रीत बुमराह अँड सिराज गिव्हिंग देअर बेस्ट फॉर टीम इंडिया.
with the bat. I remember Saving the this. test match. I Saving the test remember match. this. I was 12 years old, 11-12 years old. आणि न्यूझीलंडचा तो टूर तुला आठवतंय का? हरभजन सिंग आणि सेहवागला एअरपोर्टवर थांबवलं होतं चपला घाण हो 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 ते That too. ह्याच्यासाठी ना. ती मॅच ते कधीही उठून बघितलं. मी शाळेला उठायचो 7-7:30ला, तेव्हा ती मॅच ऑलरेडी अर्धी झालेली असायची. आणि कोणाचीही बॅटिंग असू दे, इंडियाची किंवा न्यूझीलंडची, कितीही काहीही झालं तरी टीव्ही लावल्यानंतर स्कोअर 108ला 6च असायचा. 6 down, always 6 down. 6 डाऊन 108, 30 ओव्हर डन. हे म्हटलं हे काय चालू आहे? तर ह्या पहाटेच्या हा बरे मॅचेस तू कदाचित हायलाइट्स बघत असशील, तुला माहित नसेल. अरे नाही अरे अरे LIV सेम मॅच म्हणजे परत चालू परत का आहे लावत ना. होता? LIV लिहिलेलं असतं म्हणजे चालू आहे ना, बरोबर. का ती ऍडवाइस आहे? हो, मग ही मॅच बघून तेवढं तरी करा प्लीज. But No yeah, I deal mean, to live. that is the thing. The commitment that we have to put ourselves through, waking up in the morning to watch these matches, and then eventually नाही, मी तुला उठून सांगतो बघायचं what काय तर is- जसप्रीत बुमराह is walking into bat. हा, I'll tell you what You is- know what is not giving me confidence? जसप्रीत बुमराह आणि सिराज नेट प्रॅक्टिस मध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करतायत. आणि This is त्यातही scaring रिषभ me. पंतनी त्याची विकेट घेतली. पण मग करू देत ना, रिषभ पंतला करू देत ना बॉलिंग. तो एक पार्ट टाइम बॉलर कुठे आहे यार इंडियाचा? कुठे तो उरले ते लोक? ऋषभ पंत पार्ट टाइम क्रिकेटर आहे असं जेव्हा वाटतं. जेव्हा 550 रन करायचे असतात ऑपोजिशननी आणि ते करतात खूप इझिली ऑस्ट्रेलियामध्ये, पण तेव्हा तुम्हाला मध्ये मध्ये असं एक सचिननी 5 ओव्हर टाकल्या, गांगुलीनी 5 ओव्हर टाकल्या, युवराज सिंगने 10 ओव्हर टाकल्या, आणि हे करायला लागायचं ना. आपल्याकडे ह्या नाहीच over- आहे. पण ह्या मला रोलमध्ये wrong-footed bowler ऍक्च्युली पाहिजे. परत एकदा ह्या रोलमध्ये यशस्वी जयस्वाल इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याकडनं 4-4 ओव्हर येतात, तो टाकतो बॉलिंग रेग्युलरली आणि तो नेट्स मध्ये पण टाकतो. Considering Virat Kohli is contributing so much with the bat at the moment, I think he should also start bowling. I think you can call him an orthodox Englishman at this point. करेक्ट. स्टान्स पण त्याचा हेच आहे And ना, I'm not talking about his bowling. जिमी अँडरसनचा. माझं म्हणणं नाही, सिंपल आहे, त्याचं तेच, त्याच्यासाठी ही- इंडिया टूर विराट कोहलीची बॉलिंग ऍक्शन साधारण पॉल ऍडम्स सारखीच आहे. तो टाकताना बॉल कुठून सुटेल कोणालाच माहित नसतं. नाही, ह्यावेळेला 2 एक्साइटिंग गोष्टी असणार आहेत आपल्या साईडला तरी, विच इज आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की ध्रुव जुरेल कसा खेळेल. त्याला प्युअरली बॅटरच्या मेरिटवर घेतलंय, विच आय थिंक इज बरोबर. व्हेरी एक्साइटिंग. आय नो लोकांना फार तो आवडत नाहीये, पण आय थिंक ही इज गोइंग टू हॅव अ गुड सिरीज. अरे पण आणि तो दुसरं- खेळणार कुठे? खेळणार ना, 7-8ला खेळेल, पण आपण गौतम गंभीर एराच्या ह्याच्यात एक हॉलमार्क आहे की आपण खूप डीप बॅटिंग करतो. आपण जवळजवळ 9 पर्यंत बॅटिंग करतो. हो, पण आणि 9 दुसरा- पर्यंतच नाही, बॅटिंग करतो आणि 9 10 पर्यंत. अकरा काहीच नाही करत. तर माझं म्हणणं आहे नाही, की दुसरा ब्राईट स्पॉट हम्म. हा माझ्यासाठी आहे नितीश कुमार रेड्डी, ज्याला 100% खेळवतील असं मला वाटतंय. फास्ट बॉलिंग, वेल आय से फास्ट बॉलिंग, पण 125 बॉलिंग टाकणारा प्लेयर हा तुमच्याकडे ऑलराऊंडर म्हणून आहे, तर इट्स अ बिग ऍडव्हान्टेज. लुकिंग टू द फ्युचर तो हार्दिक पांड्या रिप्लेसमेंट आहे, हीच त्यांची अपेक्षा असणार आहे. मग तो 15 किलोमीटर अजून कुठनं घेऊन येणार आहे उरलेले ते हार्दिक पांड्याला रिप्लेस करायला? हो, कारण 125 ऑस्ट्रेलियामध्ये इज नॉट फास्ट रे. लाईक फॉर लाईक तिथे बघ ना कोण आहे तिथे. मिचेल मार्श तो ओपन पण करेल कदाचित त्यांच्यासाठी, बॅटिंग आणि बॉलिंग ओपन करू शकतो तो. असा हे आहे, द पेस टू ओपन बॉलिंग अँड द स्ट्रेंथ टू ओपन बॅटिंग. हे पाहिजेत ना bull. ऑलराऊंडर. बट At the हॅव्हिंग सेम सेड time- दॅट येस, 21 At the वर्षाचा same आहे time, तो आता. again, Mitchell Marsh is 33 and Reddy is 21 years old. So आहे सी, काही म्हटलं तरी लॉंग टेस्ट सिरीज मध्ये एज फॅक्टर येतोच. आय मीन देर इज नो टू वेज अबाउट इट. आणि आपल्याकडे फक्त 3 खूप थोडे वयस्कर असे म्हणू, म्हणजे आपल्या वयाचे, बेसिकली आपल्या म्हणजे माझ्या आणि ओमकारच्या वयाचे 3च असे सिग्निफिकंट प्लेयर्स आहेत, शर्मा, कोहली आणि अश्विन त्यातल्या त्यात. सो तिकडे एक एज ऍडव्हान्टेज आहे असं मला वाटतं, क्वाईट ऑनेस्टली. पण अगेन ऑस्ट्रेलियन्स फिटनेस But- लेवल्स बेटर अँड एव्हरीथिंग, म्हणजे at Yeah, that age but you never know. having said that, with pace bowlers, मला हा एक ओव्हर अ लॉंग टूर, ओव्हर 5 मॅच सिरीज,
सगळे प्लेयर्सनी 5 मॅच खेळणं एक्सपेक्टेड नाहीये, एस्पेशली युअर फास्ट बॉलर्सनी 5 मॅच खेळणं एक्सपेक्टेड नाहीये. शक्यच आणि नाहीये. हा ते नंतर क्रिकेट खेळणं शक्य नाहीये ते खेळ हा केलं. करेक्ट. पण डू दे वॉन्ट द बीजीटी सो मच दॅट दे आर विलिंग टू सॅक्रिफाईस देमसेल्व्स? तुला इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट अ हेड स्टार्ट, गेट द फर्स्ट कपल ऑफ रिझल्ट्स, and that is the only time you get to rest someone like Bumrah, right? Perfect. की 2-0 अप आहोत, आता बुमराला रेस्ट करून ही मॅच काढूयात. करेक्ट. Right? If you on the back of Bumrah playing 3 games, you've not won a single one, then how do you rest him? राईट, कारण तिथे कसं होणार आहे, तिथे एक स्टार्कला बसवणार ते आणि बोलंडला खेळवणार. एक प्रॉब्ली फक्त कमिन्स सगळ्या मॅचेस खेळेल ऍज कॅप्टन. प्रॉब्ली कमिन्स खेळायलाच लागेल, कारण नाही म्हणलं तरी तो इट्स नॉट हाय वर्कलोड, खूप जास्त मॅनेज करतो तो स्वतःला जेव्हा तो कॅप्टन असतो. तर ते परत अगेन मॅनेजमेंटचा खूप मोठा त्याच्यात फॅक्टर आहे की कसे टीम सिलेक्शन करायचे, व्हॉट इज द प्लॅन ओव्हर द 5 गेम्स, की हा रिझल्ट आला तर पुढे असं करायचं आहे. आणि मला तर खूप बॉदर करते. आय मीन इट्स अ ग्रेट थिंग दॅट ही इज टेकिंग टाइम ऑफ, पण ते मॅनेज कसं करायचं आहे हे सगळं, इट कम्स डाऊन टू दॅट. अँड वी हॅव नॉट हॅड अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ दिस इंडियन मॅनेजमेंट डुईंग वेल राईट नाव. आणि टू गो बॅक, आदित्य, तू जे म्हणत होतास आधी की टीमने कितपत रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि गंभीरने कितपत रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, तर माझं असं म्हणणं आहे की आता ह्या न्यूझीलंड टूरमध्ये वन ऑफ द मेन थिंग्स ज्याच्यामुळे आपण इतकं वाईट हरलो इज कॅप्टन्सी चॉईसेस. म्हणजे बॉलर रोटेशन असेल, फील्ड प्लेसमेंट असेल, आपण वेन वी वर इन ऍक्च्युली जेव्हा पोझिशन्स टू स्ट्राईक होतो आपण, तेव्हाही कॅपिटलाइज न करणं, अग्रेसिव्ह फिल्डिंग न लावणं. आणि लुक, माझं काही म्हणणं, ही हॅज बीन अन अमेझिंग कॅप्टन फॉर अस, आणि तो मला पर्सनली खूप जास्त आवडतो, रोहित शर्मा. पण ह्या सिरीजमध्ये खूपच म्हणजे फाउंड आउट अँड हाव असं वाटलं मला. सो do you think is it time that Bumrah gets the captaincy? माझं तर म्हणणं for आहे the की first test he's going to be the captain. So दॅट वुड बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की एका फास्ट बॉलरला जर ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन्सी मिळाली तर त्यांना पण काहीतरी एक अंदाज असतो वर्कलोड मॅनेजमेंटचा. टू थिंक की त्याप्रमाणे जर विचार केला तर दॅट माइट बी समथिंग इंटरेस्टिंग. also on a very rare occasion that a fast bowler is an Indian captain, if you think about it. Yes, I'll give all-rounders and everything, but to begin with आपल्याकडे कधी फास्ट बॉलरचा कॉन्सेप्टच नव्हता. तो गेले 4-5 वर्षात डेव्हलप झालेला आहे. But it could be a new approach completely. I mean, see, if क्रिकेटिंग टर्म्स मध्ये म्हणायचं तर की सॉरी फुटबॉलिंग टर्म्स मध्ये म्हटलं असतं तर की ऑफेन्सचा एक कॅप्टन, डिफेन्सचा एक कॅप्टन, तसंच बॅटिंगचं तुमच्याकडे ऑलरेडी लिडरशिप स्क्वॉड खूप मोठी आहे. रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, काही म्हणा. सी, their forms might be horrendous at the moment, absolutely, but they lead from the front. KL Rahul, for that matter, ki yes, KL Rahul has kind of become like a joke for everyone, and trollers are behind him, but boss, he leads from the front. ही इज क्वालिटी यार, ही इज क्वालिटी. So I think तो आता तिसऱ्या मॅचला नव्हता ना न्यूझीलंड अगेन्स्ट, थर्ड मॅचला ड्रॉप केला. नाही, सो ही इज नॉट बरं झालं, ऑल 3. बरं झालं, कारण संपवला असा लोकांनी त्याला. इफ ही वॉज प्लेइंग ऑल 3 गेम्स तर त्याच्या नावावर बिल फाटलं असतं आणि कळलं नसतं की खरंच काय प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम तोच आहे ना की काही झालं तरी त्याच्या नावावरच बिल फाटतं. ते बघायला पाहिजे की का हे असं होतंय. एनिवेज, माय पॉइंट वॉज की ज्या कंडिशन्स मध्ये बॉलिंग स्ट्रॉंग पाहिजे तिकडे बॉलिंग कॅप्टन असला, कारण तिकडे फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलियामध्ये मोर ऑफन दॅन नॉट बॉलर्स विन यू गेम्स. आपली अख्खी entire series that we had, especially during the COVID, had the bowlers not played their bit, I mean, it would not have been as, in retrospect, as easy as a walkover of sorts kind of a thing. Yeah, so yes, I feel ह्या series मध्ये not just for the first match, Bumrah can be looked at as a captain in the long run. In fact, कालच न्यूज आलेली आहे की जसप्रीत बुमराह and गंभीर were in a 3-hour session, one-on-one session with each other, आणि मग त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह was calling the shots at the nets. So it is quite visible that they are looking at him from a different angle at the moment. मला अजून एक खूप मोठा मुद्दा फॉर द टेस्ट सिरीज बोलायचा आहे, इज
ऑस्ट्रेलिया हॅव द प्लेयर्स टू टेक अ टेस्ट डीप इन टू 5th डे. उस्मान ख्वाजाला तू सांगितलंस की आज दिवसभर बॅटिंग करतो, तो करतो. तो असं 300 बॉल 80 रन करेल आणि खेळेल. दॅट इज कमिंग फ्रॉम एन ओपनर. जो ऍशेस मधल्या आय थिंक पहिल्याच टेस्ट मध्ये त्यांनी तो केला. बिकेम वन ऑफ द ओनली 10 पीपल टू बॅट ऑन ऑल 5 days ऑफ अ टेस्ट. तर येस. तो मला कॉन्फिडन्स कुठनं येतो, कुठनं येणार आहे इंडियन टीम मध्ये ते येत नाही. वेर इज आर हनुमा विहारी. ऑल्सो वी आर सो यूज टू प्लेइंग 3-day टेस्ट एट होम. अँड ते होतं की आणि गो अवे अँड यू प्ले अगेन्स्ट वेस्ट इंडिज, जिथे तुम्ही इनिंग्स डिफीट करून परत 3.5 दिवसात संपवताच मॅचेस. साऊथ आफ्रिका 2 दिवसात संपवतात. इश्यू असा आहे की हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे आता फुल टाइम रील क्रिएटर्स झालेत. सो एव्हरी टाइम इंडिया हरते तेव्हा ते रील टाकतात, बॅक टू ट्रेनिंग, वर्किंग हार्ड. ऑल्सो फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर, पार्ट टाइम क्रिकेटर अश्विन is a guy who can play all day long, quite honestly. But he won't be able to play the next match. असं होईल. ऐक ना, इन ऑस्ट्रेलिया त्याला हनुमा विहारीनेच तर काढलेली भाई. अश्विनची विकेट ऑस्ट्रेलियामध्ये स्लिप्स मधला फिल्डर काढतो, हे नाही काढत, बॉलर नाही काढत. कान चावून वैताग आणून त्याला आउट करणार. आणि ही गेट्स फ्लस्टर्ड. मी तो खूप मॅनेज करतो ते, बट ही इज द वन यू कॅन इझिली गेट अंडर द स्किन. No, but he was the one who also one of the few players who understands everything the Australians are saying. हो, तेच म्हणणार होतो की इतरांना कळलंच नाही तरी कसं. But yeah, I mean, by the way, we have not had this conversation. Are Ashwin GOAT of all rounders in Test cricket? तो टेस्ट ऑलराऊंडर म्हणून मुळात क्वालिफाय होईल का, हा माझा जेन्युइन प्रश्न आहे. कारण ही इज ओनली रिअली अ टेस्ट ऑलराऊंडर रिसेंटली. हा क्वालिफायर मी टाकू इच्छितो. व्हॉट क्वालिफाईज एज अन ऑलराऊंडर. लाईक ग्रेट ऑलराऊंडर होण्यासाठी तुम्हाला, लाईक इफ यू चेक द नंबर्स, तुमचं बॅटिंग ऍव्हरेज 35च्या वरती पाहिजे आणि बॉलिंग ऍव्हरेज 35च्या खाली पाहिजे. करेक्ट. माझं सिंपल म्हणणं आहे, इन टर्म्स ऑफ ऑलराऊंडर्स इन लाईक रेड बॉल साठी और इन जनरल, हा गोट क्वेश्चन प्रिटी मच ऑलवेज ओव्हर असतो, कारण जॅक कॅलिस एक्झिस्ट. सो जॅक कॅलिस हे आउटलायर आहे ना. तुम्ही चार्ट काढायला घेतला असतं, त्याच्यामुळे चार्ट मोठा होतो, कारण तो तिथे कुठे खेळलाय रे. ऍव्हरेज किती म्हणत होतास? बॅटिंग ओव्हर 35, बॉलिंग अंडर 35. Okay. Ashwin is averaging, bowling average is 23.95 and batting average is 25.92. But that's a bowling all-rounder basically. For example, at 25 you're not really an all-rounder. खरं नाही, realistically बघायला गेलं तर. He is a bowler who's not a guaranteed wicket once he comes to bat. That's all. Correct. Absolutely. But also, if he has the same number of Test centuries as Dhoni, well. आपण तू म्हणत होता जॅक कॅलिस इज द एपिटोम ऑफ cricket. Yes. Cricket, na? Yes. His batting average is 55. It's 2 careers, man. And his bowling average is 32. 32.6. Under 35. That's what I'm saying. म्हणजे हे बघ, सिम्पल आहे. The batting average is not just 55. It's 55 at 10,000 runs. म्हणजे it's longevity. It's असं नाही की त्यांनी 3,000 रन केले आणि 55 ऍव्हरेज आहे त्याचं. नाही आहे. Like he has as many runs. Not 10,000, 13,000 runs. Yeah, he has more exactly runs closer to Sachin Tendulkar and wickets more than Zaheer Khan. Yes. That's किती टेस्ट विकेट आहे त्याच्या? Two illustrious careers and he's one man. Yeah. त्याच्या टेस्ट विकेट्स आहेत 292 टेस्ट विकेट्स. Come on, man. Come on. Yeah. He's a true all-rounder in that sense. त्याचा एक देऊळ बांधूयात आपण आणि विषय संपवूयात. There is no reason he needs to be compared to other mortals at this point.
Okay. कमाल प्लेअर म्हणजे there's no two ways ओपनिंग about it. बॅटिंग ओपनिंग बॉलिंग. हो, मिच मार्श. Mitch Marsh, I think, is around 10,000 test runs short or something. Jack बरोबर. Callis looks like Jason Statham with hair. येस. माझं So- इंटरेस्टिंग स्पीकिंग ऑफ ऑलराऊंडर्स, एक हा. इंटरेस्टिंग माझ्या मते पिक जो आपल्याकडे असणार आहे तो इज आपण रवींद्र जडेजाला खेळवतो का वॉशिंग्टन सुंदरला. आणि मला असं वाटतं की आपण वॉशिंग्टन सुंदरला खेळवू. माझ्या मते आपण एकच स्पिनर खेळणार आहे असं मला वाटतंय. अश्विन वोंट प्ले. मला तर खरंच वाटतं की अश्विन वोंट प्ले आणि फक्त वन ऑफ वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा विल प्ले. I think it would be. There are two out of those three players will play eventually because ते बॅटिंग मॅनेज करायला लागतंय आपल्याला. तर त्यातला मेनस्टे कोण आहे? मेनस्टे कोण आहे आणि बाकी दोन पैकी एक चूज करायचं आहे ना. तर तुझं म्हणणं आहे की रवींद्र जडेजा इज द मेनस्टे? नाही, माझं म्हणणं आहे की वॉशिंग्टन सुंदर इज द मेनस्टे. ॲज अनलाइकली ॲज दॅट इज, आय थिंक अश्विनला आणि हे तुझं रिसन्सी बायस आहे दिविज. नाही, मी तुला सांगतो एक आय गेट ह्याला रिसेन्सी बायस म्हणण्यात पॉइंट नाही, त्याला फॉर्म असं म्हणतात. तर एकतर फॉर्म हेच उत्तर आहे आणि सेकंडली हिस्ट्री हेच उत्तर आहे. रिसेंटली स्पीकिंग आपल्या ऑस्ट्रेलिया टूरवर नाही म्हणलं तरी ही वॉज द वन. गॅबाला पण त्यांनीच दुसऱ्या बाजूने धरून ठेवली होती जेव्हा रिषभ पंत वॉज डुईंग हिज थिंग. सो काहीतरी 20-25 रन त्यांनी केल्या होत्या, व्हेरी क्रुशल रन्स. काहीतरी 200 बॉल्स मध्ये काहीतरी 25-30 रन्स केलेले असं काहीतरी होतं त्याचं. करेक्ट. तर स्पीकिंग ऑफ पीपल हु विल प्ले ऑल डे लॉंग, स्पीकिंग ऑफ ऑलराऊंडर्स, माझं असं म्हणणं आहे की ही विल हॅव अ बिग सिरीज आणि खूप महत्वाची सिरीज आय थिंक. आणि असं अर्थात कधीच नसतं की एका प्लेअरच्या ह्याच्या परफॉर्मन्सवरती आपल्याला अख्खी सिरीज कॉल करता येते. पण तो इतका क्रुशियल स्पॉट आहे की इफ ही डज वेल आय थिंक वी विल डू व्हेरी वेल. पण इफ ही डज नॉट डू वेल तर मग इट्स नॉट नेसेसरी की आपण खूप वाईट खेळू. थिंकिंग ऑफ हिम ॲज अ बॅटिंग डेप्थ असं म्हणतोयस का तू? ऍब्सोल्युटली. तो 7ला बॅटिंग करायला येईल. त्या तिघांपैकी दोघं जे खेळतील ते 7 आणि 8च खेळणार आहेत. त्याच्या वर जर ते येणार असतील तर आपण नाही करत आहोत बॅटिंग ऑस्ट्रेलियामध्ये. 8ला नाहीच खेळू शकत. हे बघ, 8ला नाहीच खेळू शकत कारण 8ला नितीश कुमार रेड्डी येणार. So I'll give you a quick stat about Washi Sundar. This is on Cricinfo. In Australia, he's played only one match, 2 innings, 84 runs, where one innings he scored that 62. So that's an experience in Australia is very low. If you look at बट रिसन्सी बायस जर तू म्हणत असशील तर मी सांगतो रिसन्सी बायस कशाला म्हणतात. वॉशिंग्टन सुंदरचं न्यूझीलंड अगेन्स्टच्या सिरीज मधलं बॅटिंग ऍव्हरेज इज बेटर देन विराट कोहली अँड रोहित शर्मा कंबाइंड. याला म्हणतात बायस. पण नाही, लाईक आय वॉन्ट टू हायलाइट दिस फॅक्ट दॅट ती जे स्पिनर आणि 2 स्पिनरच्या पोझिशन मध्ये 3 लोक आहेत की बेंच स्ट्रेंथ रविचंद्रन अश्विन असणं एवढी लक्झरी आहे. व्हेअरएज वरती का ती फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर्स किंवा मिड पेस ऑलराऊंडर्स मध्ये वाय इज द गो टू पर्सन. आय मीन इट्स ग्रेट फॉर हिम की तो 22व्या वर्षी ऑस्ट्रेलियाला चाललाय. पण आणि ऑल्सो द लास्ट टाइम आय रिमेंबर असं कोणीतरी बॉलिंग करण्यासाठी नेलेला यंग माणूस होता, तो ईशांत शर्मा निघाला. त्यामुळे मजा तर खूप येते, नाही असं नाही. पण आय होप दॅट फॉर हिम, कारण मला असे यंग प्लेअर आले की मी तो जरा रूट करायला लागतो. नाहीतर मी क्वाईट एव्हिडेंटली तुम्हाला माहितीच आहे मी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनी आहे. And that was the last episode of माझी बॅटिंग. बायस नाहीये ना, पण माझा मग आता न्यूट्रल करतो ना मी काहीतरी. मी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनी आहे. मी फक्त ऑस्ट्रेलियाच्या बाजूनी नसतो जेव्हा ते वेस्ट इंडिज अगेन्स्ट खेळतात, कारण तेव्हा मी वेस्ट इंडिजच्या बाजूने असतो. वेस्ट इंडिज क्रिकेटला आय थिंक वेस्ट इंडिज क्रिकेटला सगळ्यांचाच एक वेगळा रोमॅन्टिक कनेक्शन आहे फॉर सम. मी सांगतो का कारण तो देश नाहीये. सो यू कॅन रूट फॉर इट. आणि जॉग्राफिकली पण देश नाहीये आणि इंडियन क्रिकेट टीम पण देश नाहीये. प्रॅक्टिकली अ क्लब. इट्स अ स्पोर्ट्स क्लब अँड दॅट ओनली एक्झिस्ट फॉर क्रिकेट प्लेइंग पर्पजेस, विच इज वाय एव्हरीवन गेट्स टू लव्ह इट.
Yes, Quite absolutely. honestly, everyone was sad when West Indies was going through that crisis, Yeah. is going through that crisis Yeah. rather. आता कुठे ते हळूहळू सावरतात आहे त्याच्यातून. पण एव्हरीवन फेल्ट दॅट की नाही रे, हे वेस्ट इंडिज बरोबर नाही व्हायला पाहिजे. की म्हणजे ज्या देशाने आपल्याला वॉल्श आणि अँब्रोज आणि अप टॉप तर म्हणजे कहर, म्हणजे 80sच्या प्लेयर्स वर तर मी जातच नाहीये. दीज आर 90s प्लेयर्स आय एम टॉकिंग अबाउट. कार्ल हुपर, ब्रायन लारा, असे सगळे दिग्गज दिलेले आहेत. त्या देशाबरोबर असं व्हायचं, त्या क्रिकेट क्लब बरोबर असं व्हायचं. आपण feels a bit- बीजीटी मागे सोडून आलेलो आहोत आता, सो त्यामुळे पण तसंच होतं कॉन्व्हर्सेशन, तसेच पण जातं. But I think बिफोर वी गो बीजीटी प्रिडिक्शन्स द्या. येस आय वॉज जस्ट गोइंग टू आस्क. मला वाटतंय की मी जाऊ का आधी? या. ऑफकोर्स. मला वाटतंय इट्स गोइंग टू बी अ सरप्राईज टर्न अराउंड वेर वी लूज इनिशियली आणि we lose the series but we lose it fightingly and it's going to be like a 2-1 to Australia. आदित्य, I am asking. I don't see a whitewash happening. I'll tell you that much. खूप safe prediction. Either way. Nice. I don't see a whitewash happening. I see a draw series. खूप जास्त सेफ बोलतोय मी, खूप जास्त सेफ बोलतोय. बट नाही, मला नाही वाटत की म्हणजे ही ऍशिस असती तर आपण रिटेन केली असते असं म्हणतोय. म्हणजे ही पण आपण रिटेनच करणार आहोत. म्हणजे बीजीटी आपण रिटेन करू. मला माय हार्ट वॉन्ट्स इट टू बी सुपर कॉम्पिटिटिव्ह म्हणून मी ड्रॉ म्हणतोय. बट माय ब्रेन सेज की ऑस्ट्रेलिया माइट जस्ट एज इट. बट एज इट म्हणजे इंडिया इज गोइंग टू गो फायटिंग डाऊन. म्हणजे ह्याच्याबद्दल लेख लिहिले जातील की ठीक आहे, न्यूझीलंडच्या अगेन्स्ट हरलो पण अगदीच बेंडोवर होऊन नाही हरलो, फाईट देत हरलो, असं मला वाटतं. I also predict this to be a very dirty tour. आय थिंक दोन्ही टीम इतक्या घाण स्पॉट मध्ये आहेत ना की इट्स फर्टाईल ग्राउंड फॉर ते सगळं वाईट डिस्पिकेबल बिहेवियर. ते सगळं स्लेजिंग, ते सगळे अंपायरचे वाईट कॉल, त्याच्यावरनं राडा, मीडियामध्ये बॅशिंग, हे सगळं ह्या टूर मध्ये निघणार. ऑस्ट्रेलियन कमेंटेटर्स रडणे, रवी शास्त्री इन द कॉमेंट्री बॉक्स काहीतरी उद्धटपणे बोलणे. ब्युटिफुल. एक मंकड होईल, त्याच्यावरनं स्पिरिट ऑफ क्रिकेट डिबेट येतील. मग इंग्रज इकडनं सांगणार की चुकतंय तुमचं. स्पिरिट ऑफ क्रिकेट डिबेट मध्ये आय थिंक ह्या दोन्ही टीम्स नाही आहेत, कारण हे मंकडिंग तर आपल्याकडच्या लोकांनीच जगाला दिलेलं आहे, विच कम्प्लिटली फेअर फॉर्म ऑफ डिसमिसल बाय द वे. इट्स अ विकेट. I side on Ashwin's behalf on this. Absolutely. If it is in the rules of the game, it is rules of the game. आणि ऑस्ट्रेलिया पण द इथॉस ऑफ हाऊ दे प्ले क्रिकेट इज द सेम, की रूल आहे ना मी फॉलो केला. मला ते नसलेला काहीतरी सांगायचं नाही उगाच मेडअप गोष्टी, एथिक्स वगैरे. एथिक्स मग रूल का नाही लिहिला का नाही मग? करेक्ट. इमॅन्युअल कांट बनवतोय का क्रिकेट? म्हणजे बेस्टो आउट होता ना, आउट होता म्हणून आउट दिला ना. आम्ही काही स्कॅम नाही केला वेगळा, राहायचं होतं क्रीजमध्ये. माझं सिम्पल म्हणणं आहे 2-3 गोष्टी विच इज दॅट आय थिंक प्रत्येक मॅचला रिझल्ट लागेल. आय डोंट थिंक देर विल बी अ सिंगल ड्रॉ. आणि सिडनीला पाऊस पडणार आहे ब्रो. पाऊस आपण जे बांगलादेशला केलं, सोड, गॅबाला काय होणार? गॅबाला आपण जिंकणार, 100% आपण जिंकणार. गॅबा ही माझ्या मते आपली 3री टेस्ट आहे आणि एमसीजी ही आपली 4थी टेस्ट आहे. सो मला असं वाटतंय की वी विल टेक अ लिटल बिट ऑफ हेजिटेशन आणि पहिली टेस्ट आपण हारू, पण वी विल लूज इट इन अ वे विच विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे शेवटच्या दिवशी फाईट करून हारले हे होण्याची शक्यता आहे मला वाटतंय. आणि फ्रॉम देअर ऑन आपण खूप जास्त अपस्विंग घेऊ असं मला वाटतंय. आणि आय थिंक वी विल टेक द सिरीज 2-3. आय थिंक वी विल. दिविज म्हणतो ते खरं होईल का नाही माहित नाही, पण झालं तर बघायला जी मजा येणार आहे. करेक्ट. मग दर आठवड्याला एपिसोड. मला काय वाटतं माहितीये का, आणि हे थोडंसं दिस इज अ लिटिल डिप्रेसिंग. माझ्या मते आपण पहिली टेस्ट हारू, आपण 2, 3 आणि 4 जिंकू. सो ऍडलेड, गॅबा आणि एमसीजी ऑन द ट्रॉट आपण जिंकू
आणि जी चौथी टेस्ट आपल्याला हवी आहे टू क्वालिफाय फॉर द फायनल ऑफ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, तिथे आपण माती खाऊ असं मला वाटतंय. ओके. ऑल्सो मला प्लेयर प्रेडिक्शन सांगा काहीतरी, इफ यू एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम सम प्लेयर. मी तेच विचारणार होतं की मोर दॅन प्लेयर्स, लेट्स टॉक अबाउट द एलिफंट इन इंग्लंड. विराट कोहली बद्दल काय प्रेडिक्शन आहे? म्हणजे तो तुझाच देशवासी आहे दिविज, सो तुला साधारण एक आयडिया असेल की इंग्लिश लोकांचं काय होतं. म्हणजे तो ऍशेस खेळायला आलाय पण लोक त्याला बीजीटी म्हणतात म्हणून तो जरा कन्फ्युज झालेला आहे. सो तुझं काय प्रेडिक्शन आहे? कोहलीचं काय होईल या टेस्ट मध्ये, सिरीज हे मध्ये? बघ, मी मॅसिव्ह विराट कोहली फॅन असा, म्हणजे फॅन बॉय नाही, ऑफकोर्स ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट दिस कंट्री हॅज एव्हर क्रिएटेड, आणि तू रोहित दिस शर्मा कंट्री fan बी आहेस, इंग्लंड. करेक्ट. एका वेळेला एकच अलाउड असतो लाईक करणं. तर आपल्याकडे तसं आहे थोडं. हो, पण आय थिंक जर रिकी पॉन्टिंग म्हणतो तर मी काय वेगळं म्हणायचं की यू नेव्हर क्वेश्चन द ग्रेट्स, आणि ऑस्ट्रेलियन शोर्स हॅव ऑलवेज बीन व्हेरी काइंड टू हिम. त्याचा थोडासा आय थिंक ना, जर त्यांनी स्लेजिंग करायला पाहिजे त्याला. आय थिंक जर ऑस्ट्रेलियानी त्याला थोडंसं स्लेजिंग केलं तर मजा येण्याची शक्यता आहे. आय थिंक किमान 400-500 रन. पण तुम्ही आफ्टर विटनेसिंग हिज एंटायर करिअर, लाईक, आणि द प्लेयर्स हॅव मोर दॅन स्पेक्टेटर्स. ऍब्सोल्युटली. तू खरंच वाकड्यात शिरशील का कोहलीच्या? हो. मी तर त्याला तुला का सांगतो, तुझे पाय चेपून देऊ का फ्रेंड? मी तुला छान, तुला कम्फर्टेबल करतो मी, आणि मग तुला आउट करतो. तू वाकड्यात नाही मला जायचं, कारण मग तू धुणार आहेस आम्हाला. मला जस्ट रीडिंग हिज स्टॅट्स, ही स्कोर्ड मोर रन्स अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया देन एनी अदर कंट्री. बाय द वे, he loves playing against Australia. He loves playing in Australia. म्हणजे he loves playing in Australia also, because apart from India obviously, he scored his second highest runs in Australia. In 13 matches and 25 innings, he scored 1,352 runs at an average of 54.08. Come on man, these numbers are, काहीतरी सांगतायत ते तुम्हाला. आणि as much as I say की स्टॅट्सनी काही फरक पडत नाही, त्याचे वाइब्स आता खूप डाऊन असले तरी आय थिंक एका देशामुळे येणारे वाइब्स असतात. विराट कोहली हॅज ऑलवेज थ्राइव्ड अंडर प्रेशर माझ्या मते. येस. की एव्हरी टाइम पीपल हॅव रिटन हिम ऑफ, तो असा येतो आणि म्हणतो काय 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 म्हटलेलं माझ्याबद्दल, तू बरोबर आहेस ना, मी कोहली आहे, कळतंय का तुला? तसं. वॉच दिस, इट्स गोइंग टू बी, मार्क दिस व्हिडिओ डाऊन. It's a minimum 500 run series for Virat Kohli. I am looking at 2 Virat Kohli centuries in this tour. Okay. मला एक गट फिलिंग आहे वेगळं, but it's going to be, this might be true, but either Virat or Rohit, one of them, for one of them this is the beginning of the end. It is the end, Mitar. I'll go so far as saying both of them have already played their last test cycle. म्हणजे मला याची भीती आहे पुढची नाही खेळणार. हो, याच्यानंतरच्या टेस्ट सायकलला ते असणार आहेत का, और इज इट जस्ट फ्रँचायझी क्रिकेट फॉर देम नाव? कारण बाकी फॉर्मॅट मधून गेले ना रिटायरमेंट इंटरनॅशनली. आणि पण ओडीआय आहेच काय आता? ओडीआय मे बी इट्स इंडिकेटिव्ह. दिविजचा आवडता फॉर्मॅट आहे ओडीआय. हे बघ, पुढच्या वर्षी जी टुर्नामेंट आहे त्याला आपण जात नाही आहोत. तर ती झाली. त्याच्यानंतरचं मोठी टुर्नामेंट 27 मध्ये आहे, ते तोपर्यंत तर काहीच नाही होत. नाही, पण हे माझं म्हणणं काय आहे की मे बी व्हॉट हॅपन टू जिमी अँडरसन इज अन इंडिकेशन ऑफ वेअर वर्ल्ड क्रिकेट इज गोइंग. की नो, आय डोंट थिंक सो. जिमी अँडरसन इज once in a generational thing. The football equivalent is Messi or Ronaldo. I don't think so. मी म्हणतोय काय की asking him to move on, म्हणजे that's what I'm talking about. की जिमी अँडरसनला जर सांगू शकतात की ऍक्च्युअली तुला शेवटची एक टेस्ट मिळणार आहे, आणि जर बेन स्टोक्स आणि मॅकॅलम हे सांगू शकतात, तर आय थिंक I feel that is how different boards
वर्क आपल्याकडे अगेन्स्ट व्हॉट कल्चरलीच आपल्या इथे कल्चरलीच आपल्याकडे रेप्युटेशन वरती सिलेक्ट होतात. primarily पण- more than reputation, it is a player driven. I'll be very honest. ऑस्ट्रेलियाने शेन वॉनला सांगणं की बस आता तू द गोटेस्ट ऑफ गोट्स. आय डोंट इवन वॉन्ट टू हॅव अ डिबेट. ऍब्सोल्युटली. त्याने शेन वॉनला सांगितलं आता बस, आणि त्याला ऐकावं लागलं. तो शेनवॉन आहे. त्याने म्हटलं असतं नाही मी शेनवॉन आहे, तुम्हाला कळतंय का मी काय लेवलला आहे. त्याने रिकी पॉन्टिंगला सांगितलं आता बस. सो बोर्ड्स थ्रू आउट द वर्ल्ड टेक दॅट डिसिजन फॉर द प्लेअर. इट्स नॉट द प्लेअर ड्रिव्हन डिसिजन. इंडिया बीसीसीआय मध्ये एकच आहे विच आय फील की प्लेअर म्हणतो की आता मी रिटायर होईन, किंवा नाही मला अजून पण 3 टेस्ट खेळायचे I will त्याच्यानंतर मी say, रिटायर. I completely agree. पण इफ देर इज एनी ऍडमिनिस्ट्रेशन अंडर विच हा कल्चरल शिफ्ट येऊ शकतो तर इट इज द गंभीर ऍडमिनिस्ट्रेशन असं मला वाटतं. म्हणजे आय डोंट थिंक सो. it is- आफ्टर I think it's the other way around. I think Virat Kohli and Rohit Sharma will set an example with their retirements, exactly how they did with T20Is. I don't think so. It is going to be credit to Gambhir again that this is going to happen. कारण गंभीरच्या आयुष्यात क्रेडिट असा प्रश्नच नाहीये. बट पब्लिक प्रेशर खूप असणार. आय डोंट थिंक सो. आय मीन इवन इफ दे परफॉर्म नॉट ॲज टू द मार्क ऑफ द कॅलिबर, ज्या कॅलिबरचे ते आहेत, तरी पब्लिक प्रेशर इंडियात खूप वेगळं आहे. बीसीसीआय ला चिरून फाडून काढतील ते. आणि Quite ऑल्सो honest. कोण टाकतंय प्रेशर? एक्झॅक्टली. कोण ह्यांना काढायला प्रेशर टाकायला कोण आहे आता? हो, म्हणजे इट्स नॉट लाईक वी हॅव अ फ्री फ्लोईंग प्लेअर हु इज गोइंग टू गो इन ऑस्ट्रेलिया आणि I mean, if you look at it that way, after Virat Kohli came into the picture, did Sachin say ki, "Acha, okay, हे दोघं आहेत in the ranks, waiting in the ranks for me to retire." That is when he probably could have thought ki, "Okay, it is probably time for me to take a step back." पण ते पण थोडंसं ते दॅट वॉज अ स्पेक्टेकल आणि ते बीसीसीआय टर्न्ड इट इनटू वन ऑल्सो वेअर नाही, but at the same time, there were सचिनची players in the wings. 200 I don't टेस्ट see any होणार, players in the wings here. 200 टेस्ट होणार, 200वी मॅच वेस्ट इंडिज अगेन्स्ट वानखेडेला होणार वगैरे. इट इज अ प्रॉपर स्पेक्टेकल. सम पीपल जस्ट गेट लेफ्ट आउट अँड देन ऑफ कॅमेरा अनाउन्स देअर रिटायरमेंट्स. I don't see this happening to कोहली और शर्मा. त्यांना हवं तसंच अनाउन्समेंट केली पाहिजे आणि दे हॅड द काइंड ऑफ करिअर दॅट अफोर्ड्स देम दिस लक्झरी की मी आता 100%. मला ते खटकलं कधी होतं परवा डेव्हिड वॉर्नरच्या वेळेला वेर इट इज कम्प्लिटली अनरिझनेबल फॉर हिम टू पिक हिज रिटायरमेंट. बट ऍट द सेम टाइम तोच प्रॉब्लेम झाला होता की ही वॉज ऍव्हरेजिंग 28 और समथिंग फॉर द पास्ट इयर अँड हाफ. पण काढायला कोणीच नाहीये इथे. 30च्या वर बॅटिंग कोणाची येतच नाहीये ऑस्ट्रेलियात. बॅनक्रॉफ्टला घेणार का, मॅक्सविनीला घेणार का? पण तसंच झालं ना. बट दे स्टील टुक दॅट डिसिजन की नाही तू निघ झालं. पण इंडियात तसं डिसिजन नाहीच घेऊ. दे कांट टेक दॅट डिसिजन. बरोबर आहे. हे बघ, मला तर वाटतं की कल्चरच डिफरन्स आहे रे. सो इफ वी आर कन्फर्म्ड टू गो टू द WTC फायनल तर मग आय डोंट थिंक like I think both of them will play the WTC final and that will be their last games. That's what I'm saying. ते spectacle असलं तर One of वेगळी them, गोष्ट आहे. if we make it to the WTC final, which is highly unlikely at this point, Very but unlikely. if we make it, it's on the back of one of them doing really well in this series, and only that person will play in that final, is what I feel. Which is very difficult. त्यांच्याशिवाय कसं जाणार ते झालं. पण मागच्या वेळेला अश्विनला बसवला होता तेव्हाही मला हेच वाटलं होतं. पण one of them doesn't make it. Also, I think this will be a great tour. Like I'm rooting for it to happen more than I predict this to happen. Is that जयस्वालने ठोकून यायला पाहिजे तिकडे. अरे मजा येईल. जयस्वाल ठोकून आला ना तर पुढची 5 वर्ष जरा निवांत जातील. ओमकारचं जयस्वाल प्रेम खूप ओतू चाललेले. मी थांबतच नाही रे. लुकिंग टू द फ्युचर पण नाही म्हटलं तरी जयस्वाल गिल एक्साइटिंग. जयस्वाल ईश्वरन एक्साइटिंग. आय एम स्लाइटली इन्क्लाइन्ड टुवर्ड्स गिल क्वाइट ऑनेस्टली. कारण आहे रे त्याच्याकडे तो पॉइज आहे माझ्या मते तरी. हो पण तो पॉइज नाही. हो मग तिकडे खेळायला पाहिजे. तीनची जागा खाली व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी. नाही पण टेस्ट मध्ये तर 4 खेळेल ना.
टेस्ट मध्ये हो, he will go to 4 now. Yeah. आणि तिथे KL राहुल विल बी व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट काइंड ऑफ ट्रान्झिशन पिरियड. आणि मला माहितीये लोकांना तो आवडत नाही. नाही, नंबर सहालाच येतो 5 ना. नंबर 5 इज अ प्रॉपर, म्हणजे तुला वाइब्स लागतात खेळायला नंबर 5 ला. करेक्ट. कारण Surfer यू हॅव टू बी असंच आहे. गुड इनफ टू बी कोण 5. You have to be good enough to be 5. So, to be good enough to be 5, you have to be good enough to be 4 and 3. But you don't play Yes. there. Yes. You have to Correct. be a Shivnarayan Chandrapal, a Steve Waugh. You have Yes. to be those guys to be 5 Yes. and stay there. करेक्ट. त्यामुळे हा, कधी गरज पडली तर 4 आणि 3 मी खेळेन, पण मी कधीच नाही खेळणार. तू हे top एवढ्या order collapse सगळ्यांच्या arrest एवढी सगळी करायचं आहे नावं का? घेतलास आणि राहुल द्रविड हे नाव विसरलास. 3 ब्रो. राहुल 3 द्रविड नाही. राहुल द्रविड सगळ्या पोझिशन्स वर खेळलेला आहे. राहुल द्रविड 1 ते 8 हो, खेळलाय पण- मला मान्य आहे, पण 3 आहे तो. द अल्टिमेट 5 ला वाइब्स प्लेअर इज AB डिव्हिलियर्स ना. करेक्ट. म्हणजे नाही, ते वेगळं आहे. that's ते the- अगेन ते दोन ते साऊथ ODI चं आफ्रिकन्स, ते दोन साऊथ नाही, आफ्रिकन नाही, काढून टेस्टला टाकायचे पण. डिस्कशन मधनं. हा, दोन correct. साऊथ आफ्रिकन सगळ्या डिस्कशन मधनं काढून टाकायचे. वन फक ऑल अँड येट आर द ग्रेटेस्ट. करेक्ट. सो इंडियाज प्राईम नंबर 5 कोणता होता अकॉर्डिंग टू यू? ओके, इंडियाचा नंबर 5 we रहाणे, had लक्ष्मण. VVS for a long time, right? लक्ष्मण मेक्स इट. We had VVS for a long time. लक्ष्मण was good enough for number 3, good enough for number 4, never played. He was not good enough for number 3. Sorry. Yeah, He but was not. Come What are on. you talking about? What are you talking about? आणि नंबर 4 मध्ये कसं खेळेल तो? His career coincided with Sachin Tendulkar, man. Correct. Like, what are we even talking about? Sachin picks where he plays ना बेसिकली. Of ऑल्सो course. लक्ष्मणला ऑन करायचा चीट कोड हा होता की समोरचे ऑस्ट्रेलियाचे आहेत बरं का. Correct. पिवळी जर्सी. अच्छा, म्हणजे मी आजही- सेंचुरी मारायची का? मग मी सेंचुरी मारून येतो. आपल्याला जसं रिकी पॉन्टिंग नडायचं ना, तसं ऑस्ट्रेलियाला आजही त्यांना लक्ष्मण हे नाव घेतलं ना, त्यांची तंतरते. ते म्हणतात Yes. नाही, हा काहीतरी वेगळाच प्रकार होता, हा माणूसच विचित्र होता. येस. एनिवे, Yes. बट Greatest या number सो five. उगाच एक झालंय डिस्कशन आता त्याच्यावरती. मला थोडक्यात काय वाटतंय, तर BGT आपण इझी जिंकू. ईज मध्ये काढतो आपण. नो स्ट्रेस. सो आदित्य, बीजीटी बद्दल आता बोलूच. आपला दुसरा एपिसोड जेव्हा येईल तेव्हा एक टेस्ट मॅच ऑलरेडी झालेली असेल. आपल्याला अंदाज असेल की काय मूडनी करायचंय पुढचा पॉडकास्ट. पण बिफोर दॅट तुझा लाडका सेगमेंट जो आहे ट्रिव्हिया आमच्यासाठी काही आणलायस का तू? फन ट्रिव्हिया पहिल्या एपिसोडचा पहिला ट्रिव्हिया. फन ट्रिव्हिया इज मिक्स ऑफ ट्रिव्हिया अँड तुला ती आठवते का ती? पण क्या बात आहे. चान्सेस ऑफ तुम्हाला ती आठवणे इज नेक्स्ट टू नील. आणि तुम्हाला समजा ही आठवत असेल तर तुम्ही भूत आहात. कारण आय एम टॉकिंग अबाउट द फर्स्ट टाइम इंडिया टूर्ड ऑस्ट्रेलिया. ओके, सो आपण आता बीजीटी, नाव द नेम इज बीजीटी, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. पण तेव्हा असे प्लेयर्सना एवढं ग्लोरिफाय करायचे नाही. तेव्हा ते सोपं नाव ठेवायचे, इंडियाज टूर ऑफ ऑस्ट्रेलिया वगैरे. Hang सो on. द फर्स्ट टाइम तेव्हा बॉर्डर आणि गावस्करचा तरी जन्म झाला होता का? जन्म झाला असावा. ऍट दिस पॉइंट आय एम गेसिंग जन्म झाला असावा. सो नाही, कठीण आहे. बघूया. माझं मॅथ्स एवढं काय पक्क नाही. आय डोंट नो व्हॉट इज गावस्कर's एज ॲट द मोमेंट. तुम्हाला दिलेला अभ्यास केलेला आहे मी, बाकीचा आउट ऑफ सिलेबस. तर आय एम टॉकिंग अबाउट द फर्स्ट इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया विच हॅपेंड इन 1947-48, फ्रेश ऑफ इंडिपेंडन्स. आपण हा, म्हणजे इंडिया झाला तेव्हा टूर झाली ना. त्याच्या आधी हो. कशी होऊ शकते? त्याच्या आधी पण इंडियन टीम होती, पण त्याबद्दल आपण ट्रिव्हिया course. नंतर घेऊया, कारण हा खूप लांब ट्रिव्हिया होऊन जाईल नाही तर. सो इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया वॉज 1947 to 1948. नाउ द वन युनिक थिंग ड्युरिंग दीज टूर्स at those times were that the visiting team used to not just play the opponent team, but they used to play first class matches there also. म्हणजे त्यांचे पण तिकडे वेगळे वेगळे त्यांचे जे क्लब्स, म्हणजे न्यू साऊथ वेल्स, टास्मेनिया वगैरे ह्यांच्यावर मॅचेस असायचे. इनफॅक्ट दो दिस टूर वॉज 5 matches, they played 9 first class matches, and these matches were played. Yeah, these matches were played between 2 टेस्ट मॅचेस. की असं नाहीये की आधी सगळ्या ठेवून घेतल्या आणि मग आपण विल गो टू द शो डाऊन. ते 2 मॅचेसच्या मध्ये पण मॅच खेळायचे. सो आय गेट टू द स्टॅट्स. ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया वॉज
अ व्हेरी स्ट्रॉंग टीम ॲट दॅट टाइम आणि दे वन द सिरीज 4-0 आणि वन मॅच 4-0 नाही, दे वन द सिरीज 4-0 प्रायमरली बिकॉज वी ड्रू वन मॅच. द सेकंड टेस्ट मॅच वी ड्रू आणि द हायेस्ट रन गेटर कोणाला गेस करायचं ऑफ दिस सिरीज कोण होतं? ब्रॅडमन. येस, ऑफकोर्स, द I वन mean, द ओनली. अजून कोण होते प्लेयर्स? अजून प्लेयरची नावं विचारलीस तरी अवघड झालं असतं मला. So Don Bradman, who obviously captained the side also, scored 715 runs. पण त्याची अजून एक खासियत होती की this was the last test series of Don Bradman in Australia. म्हणजे this was the last time Oh, wow. oh, played a series at home. So this was his swan song of sorts. इंडियाचा कॅप्टन सिलेक्ट केलेला बोर्डने विजय मर्चंट, पण अनफॉर्च्युनेटली विजय मर्चंटला इंजरी झाली म्हणून एक थोडासा अननोन प्लेअर, आपल्याला आठवत नसणार, लाला अमरनाथ वॉज नॉमिनेटेड ॲज द कॅप्टन. बट क्वाईट ऑनेस्टली लाला अमरनाथ वॉज काइंड ऑफ ब्लेम्ड ह्या सिरीजसाठी, कारण ही डिड नॉट बॅट ॲज वेल. म्हणजे 10 इनिंग्स मध्ये त्याने फक्त 146 रन्स केले, बॅटिंग ॲव्हरेज ऑफ 14. सो प्रेसमध्ये पण प्रायमरीली ब्लेम लाला अमरनाथला गेलेलं. बट आय वंडर आता रिसेंटली गेल्या 10 मॅच मध्ये 14च्या बॅटिंग ॲव्हरेज कुठल्या 2 आपल्या प्लेयर्सचं आहे काय माहिती. nobody exists like this apparently. तर द टू रिझन्स वाय आपल्याला लॉस झाला असं ते प्रेसमध्ये म्हणत होते, की एक तर विजय मर्चंट नव्हते म्हणून आणि दुसरा रुसी मोदी नव्हता म्हणून. आणि देर वर 2 more प्लेयर्स ज्यांना ड्रॉप केलेलं, फजल महमूद आणि सय्यद मुश्ताकला. इजंट लाईक ह्यातलं एक कारण ऑस्ट्रेलिया तेव्हाचे खूप भारी होते हे नाहीये का? नाही, पण तेव्हापासूनच एक इन्क्लिनेशन होतं ना की आपल्याच प्लेयर्सने काहीतरी घाण केली असणार. दुसरा वाला पण, सय्यद मुश्ताक अली म्हणलास का? हो, आणि फजल महमूद, येस, सय्यद मुश्ताक अली आणि फजल महमूदला ड्रॉप केलेलं. पण फजल महमूदला का ड्रॉप केलेलं, कोणाला कुठे ड्रॉप केलेलं? टीम मधून ड्रॉप केलेलं? नाही 47 म्हणून विचारलं. एक्झॅक्टली, दॅट इज वाय ही वॉज ड्रॉप. ही चोज टू प्ले फ्रॉम पाकिस्तान आफ्टर Yes. 1947 म्हणून त्याला ड्रॉप केलेलं. ऑब्व्हियसली, Nice. म्हणजे त्याने ऑप्ट आउट केलेलं रादर. हा. सो ही वॉज बेसिकली प्लेइंग फॉर पाकिस्तान ऍट द एंड ऑफ इट. आपल्या साईडने विजय हजारे was the highest run scorer at 429 runs. आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात त्याच्यात नॉमिनेटेड डिटर्मिनिझम आहे की नावातच हा. हजारे असल्यामुळे हो. थोडे runs करूनच घेऊयात. फक्त विजयवरती थोडासा विजय, फोकस केला असता. अ, नाही, माझं आणि म्हणणं मग- काय आहे, ह्या सगळ्यांना मग ही सगळी टीम ही आत्ताची ट्रॉफीजची टीम आहे ना. म्हणजे यू हो. हॅव द सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, यू हॅव द हो. विजय हजारे ट्रॉफी. त्याच्यात आणि, दुलीप पण आहे का हे पण बघा. नाहीये. पण सिन्स यू आर टॉकिंग अबाउट थिंग्स, टर्म्स दॅट आर नेम्ड आफ्टर, द सेकंड बेटर प्लेअर, द सेकंड हायेस्ट रन स्कोरर वॉज विनू मंकड ॲट 306 runs and taking 12 wickets. I wonder Run out how. त्यापैकी. आणि not many people have talked about this player, but he was at that series considered the fastest Indian bowler. ह्यांचं नाव आहे दत्तू फाडकर, जे कोल्हापूरचे होते. त्याने ह्या टेस्ट सिरीज मध्ये फर्स्ट टेस्ट खेळले नाही, त्यांचा सेकंड टेस्ट मध्ये त्यांचा डेब्यू होता आणि त्यांनी डेब्यू मध्येच 51 स्कोर केलेलं आणि Wow. त्यांचा अख्खा 4 टेस्ट मध्ये त्यांनी ऍव्हरेज आउट केलं 55.33 आणि ही स्कोर्ड 314 रन्स. सो इट वॉज इन्सेनली ग्रेट आणि हिज बॉलिंग रेकॉर्ड वॉज ऑल्सो फिनॉमिनल. इनफॅक्ट विस्डन मध्ये 3 players टू लुक आउट फॉर वॉज विजय हजारे, विनू मंकड अँड दत्तू फाडकर at that time. So Nice. this was the trivia I had. This was the trivia that I had. दत्तू फाडकरचा एक अजून एक मस्त स्टॅट आहे. He has his best figures in bowling were 7 for 159 against West Indies in Madras 48-49 tour. Nice. So these are players we have not heard of much, but they contributed so much to cricket. तर त्यांना एक ओढ आपल्याकडून. सो
कोल्हापूरचे दत्तू फाडकर. आणि मला मराठी नाव आलं की आता बरं वाटतं. आजकाल मराठी Yes. नाव ऐकायला नाही मिळत. येस, आपला माणूस. द क्लोजेस्ट मराठी पर्सन इज रोहित शर्मा ऍट द मोमेंट. आणि कोच आहे आगरकर, तेवढंच आहे. अजून काय मला फारशी नावं ऐकू नाही येत मराठी. सो मी बरं आता वाटतं. म्हणणार होतो की दत्तू फाडकर, इफ युअर अलाइव्ह प्लीज पॉडकास्टवर या. पण मी नो 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 गुगल नो टाकला नो क्विकली, इज नॉट. तेव्हा मला कळलं की He passed away long he's back in passed away in Madras. 85. Yeah. So आपण पण हे नाही cut नाही, हे मला करूयात. हो, हा छान होता जोक. पण नाही, मला पहिली ऑस्ट्रेलिया टूर इंडियाची ही मान्य आहे. पण मला दिविजला विचारायचं आहे, बिकॉज दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग, की त्याची पहिली आठवण काय आहे इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलियाची. बिकॉज माझी खूपच वाईट आहे, ती मी सांगेन नंतर. इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया. सो आठवण तशी खूप आधीची पण आहे. आयसे खूप आधीची, आय मीन लाईक 2000s मधली. हा. पण रिअली मी खूप प्रॉपरली क्लोजली क्रिकेट फॉलो करायला लागलो त्याच्यानंतर कोविड झाला. आणि त्याच्यात आपण एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, विच अरे, वॉज फेम्ड. परवाची टूर. करेक्ट, आपण म्हणतो परवाची टूर, पण त्यालाही 5 वर्ष झाली आता. दॅट्स द गॅबा टूर, ज्या टूर मध्ये आपण पहिल्या मॅचला 36 येस, त्याला 36 ऑल आउट झालो होतो आपण. आणि ती आपण पुलबॅक केली होती सिरीज. अर्थात विथ दॅट ऋषभ पंत हिरोइक्स ॲट गॅबा, वन ऑफ द मेन गेम्स देअर. व्हॉट अ सिरीज. आपण 2-1 जिंकलो होतो. त्याच्यात ना टॉप 3 विकेट टेकर्स आपले होते, ना त्या टॉप 3 रन गेटर आपले होते. इतकी वी प्लेड रिअली बॅड क्रिकेट थ्रू आउट द सिरीज. अजिंक्य राहणे should have remained the captain of the team. वेल, तसं बघायला गेलं, मगाशी म्हटलं तसं एक मराठी नाव असायला पाहिजे टीम मध्ये. तसं बघायला गेलं तर अजिंक्य रहाणे वॉज नॉट इव्हन सपोज टू बी द कॅप्टन फॉर दोज गेम्स. विराट कोहली नाही म्हणून त्याला राहायला लागलं. He took a dad break ना अगेन, का some personal. नाही, दिस वॉज इंजुरी. आय थिंक, आय वॉन्ट टू से, आय एम नॉट शुअर. इंजुरी का इलनेस होता हा वाला. ओके. पण इन आयदर केस अजिंक्य रहाणे स्टेप्ड अप. आणि तेव्हा रोहित शर्मा व्हाईस कॅप्टन होता. आय थिंक इज दिस वन ऑफ द फर्स्ट टाइम ते गॅबावाला वॉज वेअर द हिंदी कॉमेंट्री वॉज बेटर देन द इंग्लिश कॉमेंट्री. Absolutely. Oh, This because is the the beginning of long off. I remember. Australians were super bitter after that. I remember that. म्हणजे ऍटलीस्ट माझ्या सिरीज साठी टूटा है गॅबा का घमंड, ही आयकॉनिक लाईन निघाली आहे. अँड माय होल जनरेशन विल नाव टेक दॅट फॉरवर्ड विथ अस. येस, कारण मी मगाशी पण पॉइंट आउट केलं की तुझा जो ऑप्टिमिझम आहे इन क्रायसिस, तो दॅट कम्स फ्रॉम दिस. That comes from having won tournaments on the backs of not playing well. Whereas माझा जो cynicism आहे, that comes from having toured Australia before that. And we literally मी जी सिरीज घेतली आहे त्याच्यात लाईक त्या सिरीजला इंडियाची टीम जेव्हा पाठवली तेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतास. आणि समटाइम ड्युरिंग द फर्स्ट गेम अगेन्स्ट क्वीन्सलँड or something, you were born. ती मॅच आपण जिंकलो असू. क्वीन्सलँड वाली मॅच जिंकलोय आपण 3-day मॅच. पण दॅट सिरीज इज, मला हे जेन्झीचं आवडतं. दे टेक व्हॉट एव्हर लिटल विन्स दे गेट. हे जिंकलो आहे का आयुष्यात बाकी. कारण दॅट सिरीज वॉज ऑन द बॅक ऑफ हे मॅच फिक्सिंगचे एलिगेशन वगैरे यायला लागले होते. ओव्हरऑल वाइब्स आपल्या चांगल्या नव्हत्या, तुला सांगायचं झालं. Mohammad Azharuddin was dropped. Sachin was made captain. If you were a fan of Indian cricket before, Sachin being captain gave you ulcers. Yes, correct. Sachin being captain gave him ulcers. Him ulcers also. Yeah, that's true. आणि या टीम मध्ये असं सिलेक्शन वरनं खूप झोल झाले होते की अरे जडेजाला का घेतलाय वगैरे हे सगळं. पण तू त्या डॉक्युमेंटरी मध्ये पण बघितलंच असशील की सचिनवर पण ते अलिगेशन येतच होते की नाही तो पण इन्व्हॉल्वच असणार, तो इन्व्हॉल्व नसल्याशिवाय कसं होणार वगैरे. सो ही हिमसेल्फ वॉज गोइंग थ्रू अ हॉरिबल. करेक्ट, कारण ते इट वॉज जस्ट एव्हरीथिंग दॅट इट टच ना. म्हणजे तू त्या झाडाखाली बसून दूध जरी पित असलं तरी ताडीच वाटते बेसिकली.
सो वा वा line वा. आहे. इतका क्या तुझा बात आहे. गोवननेस तू आता दाखवलायस, म्हणजे ह्याच्याहून तू गोव्याचा बापरे. आहेस असं काहीच होऊ शकत नाही. वाव. पण अस्नोडकर वाइब्स डूड. हा येस, शादाब जकाती फॉर द विन. पण हो मी गोव्याचा आहे. पण नाही इट्स वन ऑफ दोज मोस्ट डिप्रेसिंग सिरीज दॅट आय हॅव सीन. कारण 3 मॅचची सिरीज 2-0 हरलो, तिसरी नाही हरलो कारण आय डोंट नो, म्हणजे लाईक तिसरी पण काय फार देयर वॉज नो एक्सपेक्टेशन की यातनं काही आपल्याला मिळेल. आणि त्यात लाईक विथ अ बॅड टीम अगेन्स्ट अ स्ट्रॉंग साइड अवे फ्रॉम होम इन कंडिशन्स दॅट वी हिस्टॉरिकली वर नॉट डुईंग वेल इन, त्यात सचिन तेंडुलकरला एकदा शोल्डर बिफोर विकेट आउट दिलाय. स्टीव्ह बकनर जो क्रिकेटचा डेव्हिड कूट आहे, बाप रे बाप. फक्त तेव्हा लोकांकडे फोनवर कॅमेरा नव्हते म्हणून त्याचे व्हिडिओ नाही आलेत बाहेर, बाकी काही नाही. स्टीव्ह बकनरनी मला नाईटमेअर्स दिली आहेत की तो मला क्लासमध्ये येऊन आउट देतोय वगैरे. हे सगळं माझं झालंय. पण ऑल्सो जस्ट अ करेक्शन, दिस इज जस्ट मंडेला इफेक्ट की दॅट शोल्डर बिफोर विकेट वॉज नॉट अ बकनर डिसिजन बाय द वे. Yeah. इट वॉज पण डॅरेल इन हार्पर. स्पिरिट, इन पण हा, स्पिरिट एक पण तो तिकडेच मिनिट. होता. Square leg ला होता बकनर तिकडे. पासूनच असणार ना, Correct. त्यानेच हा. सांगितलं. कारण बकनर आणि सचिनची दुश्मनी क्वाईट वेल नोन. सो हो. आय मीन ऍट अ टाइम वेन तसंच आहे ना, इफ यू नो द नेम ऑफ द अंपायर हो. काहीतरी गफलंय. आणि अंपायर्स कशाला तेच आहे, फेमस? जर कोणीतरी आता बघितलं सचिनची रिसेंट इंस्टाग्राम पोस्ट बघा, एडिट मध्ये हो, प्लीज हो, ही yes. इंस्टाग्राम पोस्ट आणा, Yes. ज्याच्यामध्ये ती, तो 3 झाडांच्या 3 समोर उभा झाडं आहे आहेत. आणि तो आणि म्हणलाय तुम्हाला की who would give him- करेक्ट, who would give, विच अंपायर this- मेक्स इट फील लाईक दिस. आणि पहिली कमेंट आहे त्याच्या- स्टीव्ह बकनर. त्याच्या सगळ्या कॉमेंट्स आहेत स्टीव्ह बकनर. तर ही ओपन सिक्रेटच आहे. पण नाही, माझं अनदर थिंग आय वॉन्ट टू पॉइंट आउट अबाउट दॅट सिरीज इज चॅनल 9चं जे कव्हरेज होतं तेव्हाचं ऑफ द सिरीज, आणि त्याचं जे ग्राफिक्स असायचे स्कोरबोर्डचे, दोज आर वन ऑफ माय फेवरेट क्रिकेट ग्राफिक्स. आय थिंक अपार्ट फ्रॉम इंडिया सगळीकडे जे ब्रॉडकास्टिंग हे आहे ना, त्यांचं एवढे मस्त ग्राफिक्स असतात ना. आय डोंट नो हाऊ वी बिंग द रिचेस्ट बोर्ड इन द वर्ल्ड हॅव स्टील नॉट मॅनेज टू गेट अ डिसेंट ग्राफिक दॅट्स आर्टिस्ट. एक्झॅक्टली हाव ना, दॅट्स एक्झॅक्टली हाव. आपण पैसेच देत नाही कोणाला. पैसे देत नाही, पैसे नाही देत, त्यांच्याकडे खूप असतात. पण नाही, माझं पॉइंट बिंग त्याचं असं एक आता बोलू नको रे, आपल्याला स्पॉन्सर्स पाहिजे. त्याचं थांब ना, माझा मुद्दा राहू देत बाजूला, इकडे राहिलाय. तर त्यातलं एक ग्राफिक आहे जसं इट्स एच्ड ऑन माय मेमरी इज, अजित आगरकर एकदा बॅटिंगला आला होता आणि त्यात बेसिकली 0 असं दाखवायचं नाहीत कधीच स्कोर, तिथे डक यायचं, असं एक 2D डक यायचं. अजित आगरकर ऑन दॅट टूर हॅज 7 ऑफ देम, आणि त्यातले 4 फर्स्ट बॉल डक्स आहेत. आणि इट वॉज हॅरोईंग की ऑल्सो ऍट द सेम टाइम त्याचं वर्षभरानंतर ही बिकेम द fastest person on the planet to score an ODI 50 in 19 balls, joint top. पण टेस्ट मॅच मध्ये त्याचे 7 सलग 0चे स्कोर्स आहेत रे, आणि इट स्टार्टेड ऑन दॅट टूर. त्याला ऑस्ट्रेलिया समोर बॅटिंग, ही इज द अँटी लक्ष्मण इन दॅट सेन्स. And that is why his pet name was Bombay Duck ना. अजित आगरकर was given the pet name Bombay Duck after that. वो मस्त तवे में फ्राय करके खा लिया. पण आय थिंक आय डोंट नो, बट द फर्स्ट टाइम इट फेल्ट लाईक इंडिया स्टूड अप टू ऑस्ट्रेलिया वॉज द 7-8 टूर ना. म्हणजे घरी हरवायचो त्यांना, पण ऑस्ट्रेलियाला कॉम्पिटेटिव्ह खेळलोय हे माझ्या आयुष्यात 2008 नंतर. घरी तर सगळ्यांना हरवतो आपण ना, म्हणजे त्यात काय नाही, लक्ष्मण थोडी आपण series हरतो. न्यूजीलैंड को नहीं हराते. सबको नहीं हरा सकते. असू दे, त्यांच्याकडे आपलेच सगळे प्लेयर्स होते म्हणून जिंकले, अजून काय नाही. हो रे, अरे मॅच चालू आहे चिन्नस्वामीला, द ओनली पर्सन फ्रॉम बँगलोर इज प्लेइंग फॉर न्यूझीलंड. ईश सोधी, अजाज पटेल आणि सचिन रवींद्र या तिघांची जोडी जर, या तिघांचा हे जर येतोय कलेक्टिव्ह इंडियाला. ऑस्ट्रेलियाकडे एकच प्लेअर आहे तसा, डेव्हिड वॉर्नर,
जो खरं तर हैदराबादचा हैदराबादचा आहे. करेक्ट ऍब्सोल्युटली. सो मुव्हिंग ऑन Yes. टू अवर फायनल सेगमेंट, कारण आपण ट्रिव्हिया बद्दल डिस्कस केलं, सिरीज बद्दल डिस्कस केलं. हा आपण पहिल्यांदाच ऍक्च्युली क्रिकेट पॉडकास्टवर पहिल्यांदाच आणतोय. आपण फुटबॉल पॉडकास्टवर पण परवा पहिल्यांदाच रिलीज केला हा सेगमेंट, आणि दिस इज अ दिविज स्पेशालिटी. सो वी बेसिकली टेकअप, आम्ही मगाशी एक्सप्लेन केलं तसं, की काल्पनिक 11 हा सेगमेंट आहे, जिकडे आम्ही एक टीम बनवतो, पण त्याची एक कंडिशन असते, एक क्लॉज असते, आणि ती कंडिशन / क्लॉज दिविज आम्हाला देतो. तर दिविज, ह्या काल्पनिक 11चा क्लॉज काय आहे ह्या वेळेसचा? तर आजची आपली कंडिशन अशी आहे की आपण बीजीटी साठी जॉईंट 11 काढणार आहोत. पण इट्स नॉट जस्ट फॉर दिस सिरीज, इट्स फॉर मॉडर्न एरा मधले क्रिकेटर्स. सो साधारण 1990 एक्झॅक्ट नाहीये, वाईब्स 1989चे जर 1990चे असतील तर चालेल तो पण प्लेअर. पण इट इज अमेझिंग हाऊ 1990 पासून दिविज इज सेइंग 90s आणि मॉडर्न एरा. दिविज, तुझ्यासाठी तो विंटेज एरा आहे रे. एक मिनिट, ऑल्सो याचं 35 वर्ष झाली त्याला. ऑल्सो या प्रश्नाचं एक खूप सोपं 11चं उत्तर आहे 2004 ची ऑस्ट्रेलियाची टीम. नाही, तर मला स्पेसिफाय करू दे. 2004 ची ऑस्ट्रेलिया टीम हे उत्तर देणं अलाउड नाहीये. मग अजून एक क्लॉज टाक ना, इंडियाचे 5 आणि ऑस्ट्रेलियाचे 5 असे पाहिजे, किंवा वॉटेवर 6-5 वॉटेवर. आणि एक डेव्हिड वॉर्नर, कारण तो दोन्हीकडचा आहे. सो आपण 6 आणि 5 असा स्प्लिट घेऊया. ओके. आणि यू कॅन ओनली हॅव 6 ऑस्ट्रेलियन्स अँड 5 इंडियन्स, कारण नॅचरली आय थिंक आपल्याला 6 ऑस्ट्रेलियन लागतील या टीम मध्ये. सो मॉडर्न एरा कंबाईंड 11. लेट्स गो फ्रॉम द बॉटम. नाही, लेट्स गो फ्रॉम द थोडीशी अनड्रॉपेबल्स ना, जे येतील ते येतील. हा, पण लेट मी ऑल्सो क्लॅरिफाय, ही टीम ही सगळीकडे टूर करणार. ओके. सो ही टीम ऑस्ट्रेलियामध्ये, इंडियामध्ये, सेनामध्ये, सगळीकडे, वेस्ट इंडिजमध्ये, श्रीलंकेत, सगळीकडे हीच टीम टूर करणार. सो यू हॅव टू ऑल्सो थिंक अबाउट, फक्त ऑस्ट्रेलियासाठी नाही बनवत आपण टीम. ओके. बरोबर. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ द अनड्रॉपेबल्स. स्टीव्ह वॉ. ग्लेन मॅकग्रा. आणि द रिझन आय से लेट स्टार्ट ॲट द बॉटम इज बिकॉज दॅट आय फील लाईक हे सगळ्यात सोपं आहे. 3-4 ऑस्ट्रेलियाचेच घ्यायचे बेसिकली. आपण टेस्ट सिरीज खेळतोय का ओडीआय पण खेळतोय? नाही, टेस्ट सिरीज. अर्थात टेस्ट सिरीज. टेस्ट साठी चाललंय. चालेल. Megra at 11, no better 11 than him when it comes to batting. So लिहितोय, फिजिकली लिहितोय. मेग्रा एट 11, त्याच्यावरती कंपल्सरी हाच पाहिजे. 2 फास्ट बॉलर्स पाहिजेत ना अजून. ऑफकोर्स. तर बुमरा आला. एक्झॅक्टली. मी बुमरा म्हणणार होतो. दॅट इज वाय आय आस्क्ड की ओडीआय पण खेळतात त्याच्यावर. नाही, पण इव्हन रेड बॉल म्हणजे काही, देयर इज बुमरा आहे बरोबर, नो डाऊट अबाउट इट. वाईब्स साठी मला जेसन गिल्स्पी पण चालेल ना तिथे. गिलेस्पी इज अ इंटरेस्टिंग नेम. इट्स अन इंटरेस्टिंग नेम. पण मी पर्सनली मी 9ला पोहोचलोय. 10 बुमरा झाला ऑलरेडी. 10 बुमरा झाला. गिलेस्पी मी पर्सनली, मी पण ब्रेटलीला मत देणार आहे माझं. कारण वेनम म्हणजे पेस आणि वेनम हे, परवा त्याचा एक अवोकाडो टोस्टचा व्हिडिओ आला होता ज्याच्यात त्यांनी अवोकाडो पण सीम पोझिशन मध्ये पकडला होता. सो देर आर सम थिंग्स दॅट डाय हार्ड, आणि दॅट इज वन ऑफ दोज थिंग्स. हे आपण वाईब्स वर करतोय का स्टॅट्स पण बघायला आलो? नाही, स्टॅट्स बीट गेले. नाही, स्टॅट्स वगैरे हे मला वाईब्स पाहिजेत. म्हणजे कारण मी 5 नंबरला स्टीव्ह वॉ म्हणणार आहे आणि तुम्ही चूप बसायचंय, हे माझं वाईब आहे. पण आपण 5ला स्टीव्ह वॉला खेळवूच शकत नाही, पण वी विल कम टू दॅट. देर इज नो चान्स ही इज मेकिंग द कट. 9ला चल ब्रेटली. डेमोक्रेसी अजूनही आहे आपल्या इकडे. तर अजून पेसर वापरायचं नाही. तुम्हाला लाज वाटते का? एक स्पिनरची जागा आहे आणि तो इंडियाचा नसणार आहे, ह्याच्याबद्दल लाज वाटते? नाही, 2 स्पिनरची जागा आहे. माझं म्हणणं आहे की 2 स्पिनरची जागा आहे, कारण ही टीम सगळीकडे टूर करणार.
हम्म. सो वी विल अनिल नीड 2 कुंबळे. स्पिनर्स. अनिल कुंबळे. बॅटिंग यायला पाहिजे अश्विन. अरे अश्विन. अश्विन पाहिजे. सो अश्विन. अश्विन आणि वॉर्न इज हम्म. म्हणजे हे सगळ्यांचं उत्तर असणार आहे शुअरली. 6 and 7. Sorry, 7 and 8. 8 and 7 7. and 8. At number So- 6 is the keeper. खेळा. विच इज अगेन माझ्या मते इझी आन्सर. Like, is there another one? But you're forgetting you're already on 4 Australians. हो पण तो तर पाहिजे अरे. मग यू हॅव टू हॅव गिल क्रिस्टन. देर इज Correct. नो But डाऊट then you अबाउट are- इट. Then there is no more space for an Australian batsman. सहा बॅट ऑस्ट्रेलिया आहेत ना. आपण आता किती घेतलेत? आपण 4 वर आहोत ऑलरेडी. हा घे रे गिलक्रिस्ट तर पाहिजे ना. विक्रिस पाहिजे आणि त्यानंतर स्टीव्ह पण पाहिजे. संपले ऑस्ट्रेलियन. तुला तेच सांग. स्टीव्ह वॉला चान्सच नाही या टीम मध्ये यायला. कारण 5 नंबरला स्टीव्ह वॉच आहे ब्रो. अजून कोण आहे? आता दिस इज वेअर आय एम गोइंग टू से, थोडस ना आउट ऑफ पोझिशन कोणाला तरी खेळायला लागणार. काही नाही, स्टीव्ह वॉ खेळतो. मग आता जगभर असं जायचं करूया. त्याला. आणि सहा कॅप्टन पाहिजे ना. कॅप्टन त्याहून My- चांगला आहे का कोणी? अरे नाहीये. कॅप्टन त्याहून चांगला आहे तर हो असं उत्तर आहे. कारण वरती टॉप ऑर्डर करूया आता असं मला वाटतंय. हा. बिकॉज इथपर्यंत थांबूया. लेट अस वेट ॲट 6. आदित्य Sorry, तू so we are खायचे at- सांगतोस का? So the opening bowler is very famous Glenn McGrath. At number 10 is our favorite Boom Boom Bumrah. Number 9, super pace attack Brett Lee. Number 8, conversations of the GOAT, Ashwin. Number 7, Shane Warne. That's the 7-8. ऍक्च्युली द गोट. Actual GOAT. And number 6 is Gilchrist. And I don't think so there's a better keeper and keeper batsman than Gilchrist. Wicket keeper that can also open, by the way. फॉर इंडिया अँड ऑस्ट्रेलिया म्हणतोयस ना? हो अर्थात. कारण आय वुड लाईक टू टेक युअर अटेन्शन टू सर्टन कुमार संगकारा. बट नाही नाही, 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 नाही. of course. आता ह्या 11 मध्ये कुमार संगकारा कुठून येणार? नाही, पण तुझ्या वाईब मध्ये मला थोडस इन द वर्ल्ड आलं होतं, पण ते नाहीये ना. नाही. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दिस लिस्ट म्हणतोयस ना तू? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ येस. तुला माहिती आहे आपल्याला धोनी फॅन्स आय थिंक आपण धोनी लीन इन fans- केलंय ते. आपण लीन इन केलंय याच्यात की ते नाही होऊ शकत. ही आणि टेस्ट माझं साठी म्हणणं आहे नेतोय की- गाईज. आम्ही Really ऑलरेडी correct. अश्विनला घेतलाय, सो त्या तेवढ्या सेंचुरी Correct. आमच्याकडे मारणारा आहे ऑलरेडी कोणीतरी. also realistic. Let's talk realistically when it comes to wicket keeping and batting both. In Test, Gilchrist versus Dhoni, isn't Gilchrist like a very objectively better choice? म्हणजे मग हा जवळपासही नाहीये ऑल्सो मुद्दा. व्हाईट बॉल कॅप्टन्सीसाठी White स्टीव्ह ball? वॉ आहे ना. तू ताज येऊन गेलास Steve Waugh. हे कोण आहे हा? चल मग So, फ्रॉम द let's- टॉप. म्हणजे येस. आता माझ्या मते इकडे तुला दोन्ही इथे सगळे इंडियाचे येणार आहेत कारण आता. इंडियाचे येणार. कारण नंबर सचिन 3 हा सगळ्यात कंटेस्टेड स्पॉट आहे. करेक्ट. सचिन सेहवाग हे ओपन नाही करू शकत. का नाही करू शकत? नाही. दॅट्स ऐक ना, देर इज नो वे यू कॅन, लाईक मी तुला म्हणतोय की हे 6-5चं रिस्ट्रिक्शन आहे म्हणून एक वेळ ब्रेटलीला काढून झहीर खानला घ्या. एक मिनिट. झहीर खानलाच घ्यायचं असेल तर इशांत शर्माला घ्या. सेम नंबर ऑफ टेस्ट विकेट्स. Yeah. And better performance outside of India. आउटसाइड ऑफ इंडिया. करेक्ट. फेअर इनफ. ठीक पण आहे, तसं नाही होऊ शकत. पण ब्रेटलीच्या जागी त्याला घेऊया असं मला म्हणायचंय. कारण हे स्टीव्ह कारण- वॉ इज नॉट प्लेइंग इन दिस टीम. मी तुला आत्ता सांगतो इकडे बसून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि उरलेले 2 स्लॉट जे इंडियनच असणार आहेत. दिस इज द राईट आन्सर. स्टीव्ह वॉ इज नॉट द आन्सर फॉर दिस टीम. विराट कोहली पाहिजे एकतर. हे बघ, 4ला सचिन तेंडुलकर, 3ला राहुल द्रविड, 3ला राहुल द्रविड. मग ओपनिंग सचिन आणि रिकी पॉन्टिंग करणार का? मग असं काय आता करतो? 4ला पण सचिन, 3ला पण सचिन, सगळीकडे सचिनला खेळवायचं ना तुम्हाला. सचिन काय म्हणतोय? विराट कोहली म्हणायचं होतं मला. विराट कोहली आणि ओपनिंग रिकी विराट कोहली पॉन्टिंग ओपन करणार का? आपण बघतोय विराट कोहली ओपनिंग केल्यावर काय होतंय. विराट कोहलीला नाहीये जागा या टीम मध्ये अनफॉर्च्युनेटली. तू येणारस का? काय Boss. बोलतोयस तू? अरे कॅप्टनच नाहीये तुमच्या टीम मध्ये.
रिकी पॉन्टिंग ब्रो, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? स्टीव्ह वॉ. पंटर पंटर हा कॅप्टन आहे. बस 2 मिनिटं, आपण 1 and 2 डिस्कस करायचंय का नाही? 1 One and 2 and two करायचं discuss करू, असेल तर इट्स हेड अँड सेहवाग, राईट? नाही, कारण दॅट्स नाही. जस्ट मग तुझाच टीम हेडन नाही आणि येऊ सेहवाग. शकत. हेडन आणि तू सिम्पल होत आहे. तुला स्टीव्ह वॉ पाहिजे का तुला रिकी पॉन्टिंग पाहिजे? आणि ह्याच्यात एकच उत्तर बरोबर उत्तर आहे. तू आता जोक साठी किती यू ब्रिंग इट अप ऍज मच एज यू वॉन्ट, डीप डाऊन तुला माहितीये की काय बरोबर उत्तर आहे. पण माझं आर्ग्युमेंट तर ऐक तू. अरे तो स्टीव्ह वॉ आहे, स्टीव्ह वॉ. डिनायल वर तर आपण- डायरेक्ट हा आलेला आहे काय कॉम्प्रोमाइज नेगोसिएशन वर आलेला आहे. पण तू स्टीव्ह वॉ जर आपण घेतला हा. आणि मग टीम मध्ये कोणीही असेल तरी ते जिंकतील, नाही. अरे असं कारण तो त्यांना नसतं. कॅप्टन करेल ना. अरे असं नसतं. पॉन्टिंग इज अ मस्ट आणि त्यालाही ते माहितीये. पॉन्टिंगला नाही हे काढून बघ. चालणार हे मला पटलंय. हे पॉन्टिंग बघ, आता माझ्या मते जर सचिनला ओपनिंगला पाठवलं आणि तर त्याच्याबरोबर कोणाला पाठवणार? तू 2 स्पिनर उगाच घेतलेस ब्रो. ब्रो, श्रीलंका त्याला टूर श्रीमोला कसं जागा चालेल? करायची आहे. तुला कसं नाही कळत आहे? श्रीमोला जागा अरे करायची आहे मला तुला. 100% कळतंय. नाही कोण नाही, वानखेडेला कोण टाकणार आहे बॉलिंग? स्टीव्ह वॉ. वानखेडेला सचिन पण टाकू शकतो टेक्निकली. करेक्ट. करेक्ट. एक सचिन- मिनिट, सचिनच्या 200 विकेट आहेत बाय द वे करिअर मध्ये. तो हो, पण साधा म्हणून सुद्धा स्पिनर नाहीये. ऑलरेडी आहे तुझ्याकडे एक बॉलर. पण तू अच्छा म्हणून तू अश्विनला रिप्लेस करणार आहेस का वॉर्नला? सॉरी, मला एक्झॅक्टली सांग कोणाला अश्विनला रिप्लेस काढूयात करायचं. आपण, अश्विनला काढूया त्या team. आणि मग स्टीव्ह वॉला कसं घेणार? कारण आपल्याला ऑस्ट्रेलियन काढायचा होता. तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुझं आपका प्लॅन ही गलत आहे. नाही नाही नाही. या टीम मध्ये 6च ऑस्ट्रेलियन्स घ्यायचे असेल तर ही वीकच झाली ना टीम, कारण त्यात 5 इंडियन्स आहेत. अरे अरे तुला अरे बॅन करून लाज घ्यायचंय वाटते. का हा पॉडकास्ट? पहिल्या एपिसोड मध्ये लास्ट एपिसोडच्या गोष्टी बोलायला लागलास तू. नाही ओके, नाही पण तू मला एक सांग, कोण आउट ऑफ पोझिशन खेळणार आहे, द्रविड का पॉन्टिंग? तुम्ही अजूनही टॉप Ponting. 2 सांगितलेलं नाहीये. कोण ओपन हे करते बघ. अजूनही सांगितलेलं हा, नाही. मी तुला सांगतो फिक्स काय आहे, तर 3ला द्रविड पाहिजे ना. नाही, द्रविड ओपन पण करू शकतो. द्रविडला तू सांग काय करायचं तो करून देतो. सो द्रविड अँड करतो सचिन टू ओपन इज व्हॉट यू आर सेइंग. आणि ऑनेस्टली इंडियाचा नंबर 3 जेव्हा द्रविड होता तेव्हा तो प्रॅक्टिकली ओपनच करायचा, कारण पहिला Also, बॅट्समन. तुम्ही टेस्ट बद्दल बोलतात आणि लक्ष्मणचं नाव पण नाही घेतलंय. सो दॅट इज काइंड ऑफ अरे एम्बॅरेसिंग. हा रे, नाही, नाही. खेलेगा किधर ब्रो? इथे कोणीच हे बघ. खेळत नाही, त्या स्टीव्ह वॉला जागा नाही, तू लक्ष्मण घेऊन बसलाय. हे बघ. मी सिम्पल म्हणतोय. वगैरे नाही. चल, द्रविड अँड सचिन टू ओपन घे, लिहून घे 1 and 2 सचिन द्रविड. तुला सचिनला खेळवण्यासाठी तुला ओपन करायला लागत असेल तर जरा अवघड आहे. सचिन ॲट 4 ब्रो. अरे पण आता पॉन्टिंग ॲट 4 ठरलं ना, का मग पॉन्टिंग आणि Ponting द्रविड at टू 3. ओपन. पॉन्टिंग मग at विराट 3, टू ओपन का? द्रविड वरती ओपन करेल कोणाबरोबर तरी. आणि वेअर डज विराट गो ॲट 5? जागा नाहीये ना विराटसाठी पण, जशी स्टीव्ह वॉसाठी हा? नाहीये. मी हळूच स्टॅट्स बघतोय कारण तुमचे वाईब्स वर क्लिअरली मॅच नाही होत आहेत गोष्टी. नाही. हे बघ, द्रविड अँड सचिन टू ओपन, पॉन्टिंग ॲट 3, कोहली at विराट 4. ॲट 4 इज द वे फॉरवर्ड. आणि आणि 5 मग वर कोण 5 खेळतंय? स्टीव्ह वॉ. सो तुझ्याकडे 5 आणि 6 हे 2च स्पॉट राहिले ना, बरोबर आहे ना? 6 पण नाही राहिला ना, 6 वर गिलक्रिस्ट खेळतोयस कारण तू 2 स्पिनर खेळतोयस. सो यू वॉन्ट अ 5 आणि यू वॉन्ट अन इंडियन 5, कारण कंपल्सरी आहे. सो नाव वी कॅन टॉक अबाउट VVS. सचिन द्रविड, नेक्स्ट कोण घेतलंय? सचिन द्रविड, पॉन्टिंग, कोहली. आणि आता कोण आहे? 5चा राहिला मुद्दा. मग लक्ष्मणच यायला लागणार आहे, कारण नाहीतर कोणाला घेणार आहेस तू? मायकल क्लार्क. अरे मग- ऑस्ट्रेलियन नाही घेऊ शकत, नाहीतर स्टीव्ह वॉला घेतला ऑस्ट्रेलियन घेऊ असता ना. ऑस्ट्रेलियन घेऊ शकतो. कसं काय? 5 झाले किती ऑस्ट्रेलियन झाले? ऑस्ट्रेलियन्स इन्क्लुडिंग पॉन्टिंग. 5 झाले का ऑस्ट्रेलियन? स्टीव्ह वॉ. Okay, so according to the
करंट दिस सचिन द्रविड पॉन्टिंग, कोहली ब्लँक नंबर 5, गिलक्रिस्ट वॉर्न, अश्विन, ब्रेटली, बुमरा, मगरात. सो आहे So it's a जागा toss-up. स्टीव्ह साठी. टॉस अप बिटवीन लक्ष्मण और स्टीव्ह. नो यू कांट टेक लक्ष्मण, यू ऑलरेडी हॅव 5 इंडियन्स. आता मग माझ्या टेरिटरीमध्ये आहोत आपण. पण मग इज स्टीव्ह द प्लेयर दॅट यू वॉन्ट? in the interest of fairness, I would like to push all of them down and get an Australian. Matthew Hayden. It's end game, right? Everyone goes Matthew one Hayden and Dravid. Huh? Matthew For Hayden and team Dravid. balance sake. Matthew Hayden and Dravid open करणार. Sachin at 3. Ponting at 3. Sachin at 4. Virat at 5. Done. Perfect आहे. Yep. So Left right पण बसले छान. ओके. No, you deserve to So win the एकदा- game if you get these 6 batsmen out on the same day, right? सो आता सिम्पल आहे. आदित्य, आपल्याला एक कडक सांग प्लीज. एडिट मध्ये इकडे ती टीम लावा. हो हो हो. सो आपण सगळ्या डिस्कशन नंतर वी कम टू हा एडिट कोण कसं करणार आहे. बेस्ट ऑफ लक. हे चॅनल 9च्या स्टाईल मध्ये आपण करूया. जसं ते हा. छान ग्रीन ओव्हरले मध्ये. चालेल. येस. So our 11 that we finally decided. Primarily I have written and the two of them have decided. कारण माझे सजेशन कोण ऐकतच नाही. हेडन, द्रविड, पॉन्टिंग, सचिन, कोहली, गिलक्रिस्ट, अश्विन, वॉन, ली, बुमरा and मगरात. So that is the lineup. हे ऑब्जेक्टिव्हली राईट आन्सर आहे बाय द वे. ह्याच्यात हे माझ्याकडे काहीच ऐकायला चुकीचं मिळतंय. नाहीये. ह्याच्या माझ्याकडे स्टॅट्स असले असते तर मी तुम्हाला ते पण दिले असते. हे दिस साऊंड लाईक 1000 for 3 declared आणि मग 49 ऑल आउट समोरची येस. टीम. येस. बट आणि अर्थात ह्याचा कोच असणार आहे गौतम गंभीर. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण करूया हे प्लेयर्स सोडून 11 आणि त्या दोन टीम्सना पिच करू शकतो आपण अगेन्स्ट इच अदर. त्याच्यात Okay, स्टीव्ह yes. घेतो हा ओमकार. हा, मग तीच जिंकणार. दिस इज युअर स्टॉकहोम सिंड्रोम ऑफ 2003 वर्ल्ड कप टॉकिंग. पण नाही, 99 World 99 वर्ल्ड कप सिंगल हँडली काढलाय भाई. 99 कोच मला जर स्टीव्ह वॉर्नी वरनं उडी मारायला सांगितली तर मारेन, कारण ते माझ्या भल्यासाठीच असेल वगैरे असे कमेंट्स करीत लोकांनी. भाई तेवढं करून हायेस्ट रन गेटर वॉज राहुल द्रविड. काय हरकत आहे. वर्ल्ड कप कोण घेऊन गेलं काय ते फायदा? लक्षात ठेव. ट्रॉफी कुठे आहे? करेक्ट. श्रीलंके अगेन्स्ट तर- स्टॅट पॅडिंग करून नाही केलेलं टॉन्टनला, कळलं ना. मी राहुल द्रविडला ट्रोल करतो त्या लाज लज्जा शरम आहे की नाही? तुला करतोय ट्रोल, त्याला नाही करत आहे. नाही मला नाही होत ते ट्रोल. मला माझ्या टीम मध्ये असतोय राहुल द्रविड कायम आणि स्टीव्ह पण कायम असतो. एनिवेज तर तो होता आपला एपिसोड. ओमकार आउट्रो तू करायचंय विसरला. नाही तिथे बघ काय लिहिलंय, कोण करणार आहे बघ. बघ तिथे आदित्य असं सीटीए कोण लिहिलंय. देतं? मला तर आदित्य सिटी असं लिहिलेलं क्लिअरली दिसतंय. ते तुझ्या रंगात पण आहे. ओके. ती आहे ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची कंबाईंड 11 आमच्या पॉडकास्टची, माझी बॅट माझ्या बॅटिंगची. आणि तो होता आमचा एपिसोड ऑफ माझी बॅट माझी बॅटिंग, द फर्स्ट एपिसोड. तुम्हाला आवडला असेल एपिसोड तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आता फक्त फुटबॉल नाही, आता क्रिकेट पण घेऊन आलेलो आहे. घेऊन आलेलो आहे. सो तर तुम्ही आता हा पॉडकास्ट पण शेअर करू शकता, कारण सगळे क्रिकेट बघतात, सगळ्यांना क्रिकेट माहिती आहे. तुमच्या आई बाबांना पण दाखवा हा एपिसोड, त्यांना शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि बाकीच्या इतरांना पण इथे तिथे स्प्रेड करा. बरं वाटतं असं सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले की आम्हाला अजून एनर्जी मिळते बीजीटी बघायची, कारण कठीण असणार आहे सकाळी 6 वाजता उठून आपली बॅटिंग बघायला. बट एनिवेज तुम्ही हे सगळं कराच. आणि खालती एक इंस्टाग्रामची लिंक पण आहे, तर त्याच्यावर पण लाईक करा. त्याच्यावर पण आम्ही अशा मस्त मस्त काही ट्रिव्हिया वगैरे सोडत बसू. अँड दॅट्स इट. ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट भेटूयाच लवकरच आपल्या नेक्स्ट एपिसोड ऑफ माझी बॅट माझी बॅटिंग. नाहीतर मी चाललो घरी.